नमस्कार. शौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरमवर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ शांती पाठाने करूया. ओम सहनाववतु सहनौ सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सहनाववतु आम्हा सर्वांचे रक्षण होवो. सहनौ भुनक्तु आम्हा सर्वांचे पोषण होवो. सहवीर्यं करवावहै आम्ही सर्व मिळून पराक्रम करू. तेजस्विनावधीतमस्तु आमचे अध्ययन तेजस्वी होवो. मा विद्विषावहै आम्ही परस्परांचा द्वेष न करू. मंडळी, आज आपल्या शौर्य प्रतिष्ठानच्या व्हर्च्युअल फोरमवर व्याख्याता, साहित्यिक, प्रवचनकार असा त्रिवेणी संगम ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे गुरुजी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. गुरुजी नमस्कार. नमस्कार. गुरुजींची थोडक्यात ओळख, अल्प परिचय. MPhil and PhD by education, Dr. Sacchidananda Shevde has delivered more than 5,000 discourses and speaks on a variety of topics. He has authored more than 45 books, released 12 audio cassettes, and has been honored with several awards. मी variety of topics म्हणालो म्हणजे अगदी कादंबरी, फिक्शन, चरित्रे म्हणजे नॉन फिक्शन पासून ते बाल आणि कुमार साहित्यापर्यंत सर्व काही गुरुजींच्या लेखणीमधून साकारलं गेलेलं आहे. आणि व्याख्यानं तर सभागृहातील नेहमीच्या आपल्या पोडियम पासून अगदी जहाज, विमान, बसमध्येही व्याख्यान देणारा आणि ते देखील त्या प्रवासाची, डेस्टिनेशनची गोडी वाढवणारा, त्याबद्दलची माहिती देणारा आणि तो प्रवास अधिक अभिरुची संपन्न करणारा, म्हणजे बाहेरचाच प्रवास नव्हे तर आतमध्ये आपल्या सुरू होणारा प्रवास देखील अधिक संपन्न करणारा असा हा वक्ता आहे. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये, स्वित्झर्लंडच्या माउंट टिटलिसच्या शिखरावर, व्हेनिसमध्ये गोंडोलांमध्ये अशी त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. अमोघ संयत वास्तवाला धरून परंतु अतिशय मार्मिक अशी गुरुजींची वाणी आहे. तर गेल्या खेपेला आपण पाश्चात्य रेनायसान्स वर झालेल्या व्याख्यानानंतर आज आपण पौर्वात्य धर्म या संज्ञेसंबंधी ऐकणार आहोत, बोलणार आहोत, गुरुजींचं व्याख्यान पाहणार आहोत. तर मंडळी, आता आपला अधिक वेळ न घेता मी गुरुजींना त्यांच्या धर्म समजून घेताना या व्याख्यानाची सुरुवात करण्याकरता सदाशिवसमारभ्या शंकराचार्य मध्यमाम् अस्मद् आचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपराम्. सर्व गुरु परंपरेला नमन करून आजचा जो हा विषय, खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर हा अगदी सोपा विषय नाही. कदाचित काही रूढ पारंपरिक समजुतींना धक्केही बसू शकतात, नाही असं नाही. पण धर्म समजून घेताना असं ज्या वेळेला आपण म्हणतो धर्म, अध्यात्म या सगळ्या संकल्पनांच्या मध्ये आपण बरीच गल्लत करतो. आपणच नव्हे तर ही गल्लत अनेक सो कॉल्ड विचारवंत बनवणाऱ्या लोकांची सुद्धा झाली. मग काहींनी अशी मांडणी करायचा प्रयत्न केलाय की ते अध्यात्म आधी निर्माण झालं. एकदा आमची एका वाहिनीवरती चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये आलेले
एक समाजवादी विद्वान असं म्हणाले की अध्यात्म आधी निर्माण झालं आणि मग हे धर्म वगैरे हे नंतर मागून निर्माण झालं बरं का. तर मी त्यांना म्हटलं अध्यात्म आधी आणि धर्म नंतर असं झालं. मग निर्माण झालं म्हणजे कुठून झालं, कोणी केलं? धर्म जेव्हा येतो त्यावेळेला अध्यात्म ही संकल्पना येते त्यात. आणि माणसाची जी प्रगती होते ती प्रगत माणूस म्हणून प्रगत होत जाणं याला अध्यात्म म्हणतात. ही खूप अतिशय प्राथमिक लेव्हलची, प्राथमिक पातळीवरची मी व्याख्या सांगतोय बरं का आपल्याला. एकीकडे आज विज्ञान दिन आहे. चंद्रशेखर रामन सारखा वैज्ञानिक असं म्हणालेला होता की जर इतके सगळे शोध लागलेले आहेत, विज्ञान हे नेहमीच प्रगती करत राहतंय, तर मग या विज्ञानाच्या प्रगतीचा वापर आपण लोकांची, सर्वसामान्य माणसांची दुःख दूर करण्यासाठी करण्याच्या ऐवजी अंतराळाच्या कार्यक्रमांच्या वरती आपण सगळ्यात जास्त खर्च का करतोय? बघा, कोणी प्रवचनकार म्हणत नाहीये, साधू संन्यासी म्हणत नाहीये, हे म्हणतोय एक शास्त्रज्ञ. अर्थात याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात. आज सहज विज्ञान दिनाच्या निमित्ताने मला आठवलं म्हणून ते आपल्या समोर मांडलं. धर्म म्हटल्यानंतर आपण म्हणणार धर्म किती आहेत असं म्हटलं तर काय, जगात विविध प्रकारचे धर्म आहेत आणि या विविध धर्मांना त्यांच्या वेगवेगळ्या अशा संकल्पना आहेत. खरंच खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे हे विविध प्रकारचे असं आपण म्हणतो का? जर तसं म्हणत असू तर मग आपण धर्म ही संकल्पना समजून घेतली नाही असं म्हणून याला मुद्दाम म्हटलेले धर्म समजून घेताना. कारण धर्माला ठोकळ मानाने इंग्रजीमध्ये असलेला जो शब्द आहे रिलिजन, हा धर्माशी एकत्रित असल्यासारखा करून टाकलेला आहे. मला असं वाटतं 1987 मध्ये 78-79 मध्ये बहुतेक अमेरिकेतच बॅटन रूज मध्ये एक सर्वधर्म परिषद भरलेली होती, किंवा हिंदू धर्माची परिषद असेल, आता माझ्या लक्षात नाही. स्मरणशक्तीवरती जोर देतोय मी कारण माझे वडीलच तिथे आलेले होते आणि त्यांनी त्यावेळेला व्याख्यानामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडलेला होता. ते म्हणाले हिंदू और हिंदुइझम, ऍक्च्युअली हिंदुइझम इज अ रॉंग टर्म, rather wrong word. Hindu is not a religion, it is a dharma, and we should call it as dharma only, not religion. कारण रिलिजन या शब्दाचे ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये जे 27 अर्थ दिलेत ते सगळे 27 अर्थ सामावून सुद्धा धर्म हा शिल्लक राहतो. धर्म या शब्दाला आपल्याकडे विविध प्रकारांनी संबोधलं गेलेलं आहे, म्हणून धर्म म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला पाहिजे. कारण धर्माची सत्ता असलेली अशी राजसत्ता असावी की नसावी याच्यावरती अनेक जण वाद घालतात, खूप विवाद करतात. पण धर्मसत्ता म्हणजे काय हे सुद्धा ज्यांना समजत नसताना ते खरं म्हणजे असे वाद घालत राहतात. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. कारण धर्म या शब्दाचे विविध अर्थ आहेत. या विविध अर्थांच्या मधला एक अर्थ आहे कर्तव्य, ड्युटी. आता याला इंग्रजीत रिलिजन म्हणत नाहीत बरं का, हा केवळ आपल्याकडेच असलेला आहे की कर्तव्य हा धर्म आहे. इतकंच नाही, गुणधर्म आपण म्हणतोच गुणधर्म ना, कॅरेक्टरिस्टिक्स, तर त्यालाही नाव, त्यातही धर्म आलाय, गुणधर्म, स्वभाव धर्म. मग बाकीचे अनेक कर्तव्याच्या दृष्टीने जे लागून येतात ते पुत्र धर्म, पत्नी धर्म, पती धर्म वगैरे जे सगळे आहेत ते. प्राण्यांच्या बाबतीत प्राणी हे कधीही स्वतःचा धर्म न सोडणारे आणि आपला धर्म सोडून वागणारा प्राणी म्हणजे फक्त मनुष्य असं म्हटलं जातं. म्हणजे परत इथे धर्म या शब्दाचा अर्थ वेगळा येतो. इतक्या पद्धतीने धर्माचा अर्थ आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की ही केवढी मोठी आणि व्यापक संकल्पना आहे. म्हणून मग धर्म म्हणजे काय किंवा धर्म कोणाला म्हणतात, तर धर्म हा एकच असतो, पंथ अनेक असतात. म्हणून आपली जी धारणा आहे त्याच्याबद्दल मुद्दाम सांगतो की धर्म हा ईश्वर निर्मित असतो. म्हणून हिंदू धर्माचा प्रवर्तक कोण असं विचारलं तर उत्तर देता येते का? कोणालाही देता येत नाही उत्तर. याचं कारण हिंदूंची परंपरागत धारणा आहे
त्यांच्या ग्रंथांनी त्यांना तीच धारणा अधिक घट्ट केलेली, ती म्हणजे हा धर्म आहे हा ईश्वर निर्मित आहे. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेला पंथ जे असतात ते मानव निर्मित असतात. एकच असलेला धर्मग्रंथ आणि दुसरा कोणताही नाही असं म्हणणारे पंथ असतात. आपल्याकडे एकच धर्मग्रंथ नाही, आपल्याकडे धर्मग्रंथ अनेक प्रकारचे आहेत. मग वेदांपासून वेदोपनिषद हे धर्मग्रंथच आहेत. त्याच्या बरोबरीने रामायण, महाभारत धर्मग्रंथ आहेत. श्रीमद भगवद्गीता धर्मग्रंथ आहे. त्यामुळे असे विविध प्रकारांनी येणारे जे आपल्याकडे ग्रंथ आहेत. मग काही जण विचारतात, पण या विविधतेमुळे कठीण नाही का झालं? आपल्याकडे पण असं सगळं एकच असतं तर? लक्षात घ्या, एकच असणं ही प्रगती नाही, अनेक असणं ही प्रगती. याचं कारण आहे की याच्यामधून तुम्हाला किती मोकळीक आहे, किती सूट आहे, की तुला कोणता हवा तो यातला ग्रंथ वाच, काही हरकत नाही. तुला जो हवा त्या देवाचा तू जप कर, त्यातही काही हरकत नाही. त्या देवाला आम्ही अनेकानेक नावाने ओळखतो, पण आम्हाला एक माहिती आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. ज्याप्रमाणे आकाशामधून पाणी पडत असतं ते वेगवेगळ्या वाटा काढत, ओढे असू देत, नाले असू देत, नद्या असू दे, असं वेगवेगळ्या प्रकाराने मार्गाने वाहत अखेर शेवटी जाऊन मिळतंय कोणाला? समुद्राला जाऊन मिळतं. त्याच पद्धतीने सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तो जो केशव आहे, केशव हेही आता आणखी एक नावच. पण परमेश्वराच्या बाबतीत जेव्हा आमच्याकडे सांगितलेलं आहे की तो निर्गुण निराकार असलेला परमेश्वर, त्याला सगुण साकार रूपात आम्ही बघतो, मग आम्ही त्याला वेगवेगळी नावं देतो. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळ्या नावांचं सुद्धा आपण जर पाहिलं तर ते एकाच प्रकारचे, ते म्हणजे जगद उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती करता, स्थिती करता म्हणजे पालन करता आणि लय करता. आणि म्हणून सहजपणे बोलता बोलता म्हणजे गणेश अथर्वशीर्षामध्ये सुद्धा सर्वम जगदिदम तत्तो जायते, सर्वम जगदिदम तत्तस्तिष्ठति, सर्वम जगदिदम त्वैलयमेष्यति. म्हणजे तेच निर्माण करणं, पालन करणं आणि लय करणं, या सगळ्याचा अधिष्ठान कोणाकडे आहे? तर ते भगवान श्री गणेशांच्याकडे. बरोबर तसंच वैष्णव संप्रदायवाले जे विष्णूला प्रधान मानायचे पूर्वीच्या काळी, सुमारे 2500 वर्षापूर्वी 5 पंथोपपंथ हे प्रमुख होते. त्यातले एक गाणपत्य म्हणजे गणपतीची उपासना करणारे. वैष्णव जे केवळ विष्णूची उपासना करायचे, त्यामुळे विष्णू ही प्रधान देवता. मग तिचं कार्य काय? तेच जे गणेशाचं मगाशी सांगितलं तेच. त्यानंतर शैव जे शंकरांना प्रधान मानायचे, त्यांचं कार्य काय? शंकरांचं, तर तेही तेच. मग सौर म्हणजे सूर्याची उपासना करणारे लोक, आणि शाक्त म्हणजे देवीची उपासना करणारे, हे सगळेजण, अर्थात हे 5 प्रमुख म्हणून सांगितले बरं का आपल्याला. त्या काळात नाही तर 72 पंथोपपंथ होते, थोडे थोडके नाहीत, 72. अगदी यमोपासक सुद्धा होते. लक्ष्मी उपासक असणं ठीक आहे, आपण सगळे आहोतच की. वेगवेगळ्या देवांची उपासना करत असलो तरी लक्ष्मी कोणाला नकोय. पण यमाची उपासना करू का हो कधी? यमोपासक नाही बनणार. प्रत्येकाला आल्यानंतर आपण जणू काही अमरपट्टाच घेऊन आलोय असंच वाटत राहतं की नाही. त्यामुळे यमासारख्या मृत्यू देवतेला कोण बोलवणार? त्यामुळे त्याची काही उपासना करायला आपण जाणार नाही. आणि म्हणून असे हे वेगवेगळ्या नावानी ओळखले जाणारे असले तरी सुद्धा आमचा धर्म हेच सांगतो की असं सगळं असलं तरी तो जो एक आहे, जो निर्गुण निराकार आहे, ज्याला ईश्वर म्हणतात, ज्याला परब्रह्म म्हणतात, जो अव्यक्त आहे असा जो तो, त्यांनी निर्माण केलेला हा धर्म, म्हणून त्याच्यापासून आम्ही, आमचा एकच असा धर्मग्रंथ सुद्धा नाही. बरं, आमचा देव मत्सरी पण नाहीये. इतरांचे देव बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही आमच्याकडे आलात, आमच्याच देवाला मानलं आणि आमच्याच प्रार्थना केल्यात तरच तुम्हाला स्वर्गामध्ये आरक्षण, स्वर्गात तुमचं बुकिंग 100%. पण तसं जर झालं नाही तर मग तुम्ही सगळे ज्या धर्माचे आहात किंवा ज्यांची उपासना करता, तो सगळा भाग म्हणजे कोणाचा आहे? तर तो केवळ सैतानी शक्तींचा.
आमच्याकडे आला तरच स्वर्ग, अन्यथा तुम्हाला नरक, अशी भीती आपल्याकडे घातलेली नाही. हा जो सगळ्यात भाग आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे भ्यावं कोणाला? देवाला नाही सांगितलेलं. बाकी सगळीकडे जे म्हटलं जातं ना, ते देवाला भिणं आहे. आपल्याकडे आपल्या धर्मामध्ये देवाला भिणं ही संकल्पना नाही. आपल्याकडे भिणं आहे ते पापाला भिणं. म्हणून आपल्याकडे देवभीरू असा शब्द नाहीये बरं का, आपल्याकडे पापभीरू असा मराठीत शब्द आहे. पापभीरू, पापाला भिणारा, घाबरणारा, त्याच्यापासून लांब राहणारा असा जो तो हिंदू. आणि म्हणून सगळ्यात प्राचीन असलेला जो हा धर्म, मग कोणीतरी विचारेल पण मग असं जर असेल तर मग हा हिंदू धर्म का म्हटला जातो जर एवढा प्राचीन आहे? धर्माला नेमकं काय म्हणायचं? म्हटलं धर्माला नाव नसतं, धर्माला नाव धर्म हेच असतं. मग म्हणाले पण मग आम्ही कीर्तनकारांचे वगैरे कीर्तन ऐकलेत, कित्येक कीर्तनकार सगळ्यात शेवटी जो जयकार करतात तो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय म्हणतात. ही काय भानगड आहे? तुम्ही जर म्हणताय धर्माला नेमकं नाव नाही, तर मग ही 4 नावं आली कुठून? साधं गोष्ट आहे, प्रत्येकाची फोड करा म्हणजे कळेल. आर्य, पहिला आर्य हा शब्द, आर्य म्हणजे सभ्य, सुसंस्कृत. आर्य हा शब्द मुळात गुणवाचक आहे, हा वंशवाचक नाही. आपल्याकडच्या लोकांना मी जास्त सांगायला नको, कारण काय, आर्य द्रविड वगैरे ही जी थिअरी आहे ही पाश्चात्य आणि अमेरिकन ह्याच्यातून कधीच बाद झाली. 50च्या वर वर्ष झाली. दुर्दैवाने भारतात अजूनही तीच थिअरी शिकवली जाते. आर्य कुठून तरी बाहेरून भारतात आले वगैरे, अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, पण बिनधास्तपणे जो अनेकानेक प्रकारांनी खोटा इतिहास थोपवला जातो त्यातलाच हा एक भाग. त्यामुळे आर्य या शब्दाचा अर्थ उदाहरण सांगतो बरं का लगेच, मग कोणाला असं वाटायला नको. संस्कृत नाटकं जी आहेत ना त्यातलं एक उदाहरणादाखल आपल्याला शाकुंतल सांगतो. शाकुंतलामध्ये ती शकुंतला ज्या वेळेला येते दुष्यंताकडे, आणि दुष्यंताला ऋषींचा शाप मिळालेला आहे, त्यामुळे तो त्याचा भूतकाळ विसरलेला आहे. तिचं त्याचं लग्न झालं हे तो विसरलेला आहे, आणि ती येऊन त्याला परोपरीनी सांगते बरं का. ती त्याला म्हणते, हे आर्य, आपण आला होता आश्रमामध्ये? तो म्हणतो नाही. हे आर्य, आपली भेट झाली होती, अनुरक्त झालेली मी आणि आपण तिथे विवाह केला होता. तो म्हणतो नाही, असं काही घडलेलं नाहीये. ती सातत्याने त्याला आर्य आर्य म्हणून संबोधित करते. हा जेव्हा नाही नाही म्हणतो तेव्हा एकदम चिडलेली ती म्हणते अनार्य. आता याचा अर्थ काय? लगेच त्याचा वंशबदल झाला का? म्हणजे लक्षात आलं ना आपल्या, आर्य म्हणजे सभ्य सुसंस्कृत, अनार्य या शब्दाचा अर्थ असभ्य असंस्कृत. म्हणून या धर्माला सभ्य आणि सुसंस्कृतांचा असलेला धर्म म्हणून आर्य धर्म हे नाव. सनातन हे खूप पूर्वीपासून असलेलं नाव आहे, आजही तितकंच रूढ असलेलं आहे. मराठी भाषेमध्ये हिंदू म्हणून जास्त लोक बोलतात, पण आपण उत्तर हिंदुस्थानामध्ये जर गेलात तर तिथले लोक चटकन हिंदू धर्म म्हणत नाहीत, ते सनातन धर्म म्हणतात किंवा सनातनी है हम असं सांगतात. याचा अर्थ, सनातन या शब्दाचा अर्थ नित्य नूतन, जो कधी निर्माण झाला ते माहिती नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे कधी निर्माण झाला ते माहिती नाही, आणि जो कधीही नष्ट होणार नाही असा, म्हणून सनातन. वैदिक, वेद हे ज्याचे मूळ आहेत अशाला म्हटलं जातं वैदिक, म्हणून याला वैदिक धर्म असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हिंदू हे अलीकडच्या काळामध्ये मिळालेलं नाव, आणि म्हणून ते नाव ग्राह्य धरले. एकाने तर सांगितलं होतं, अहो फारसी भाषेमध्ये हिंदू या शब्दाचा अर्थ काळा, दरोडेखोर, चोर असा आहे, मग हा आपण मान्य करायचा का? म्हटलं असं आहे, कोणी काही बोलण्याकरता म्हणून जरी तुम्हाला नाव दिलेलं असेल ना, तरी वाच्यार्थाने जे असेल त्या लक्षणार्थाने असतंच असं नाही. लक्षणाने UN संघ सारख्या माणसाकडे आपण बघा, त्यांनी भारताबद्दल लिहिताना असं लिहिलेलं होतं की इथले लोक इतके प्रामाणिक आहेत आणि इथे चोऱ्यामाऱ्या होत नाहीत. लोक दाराला कड्या सुद्धा नसतात त्यांच्या दाराला, तर कुलप कुठून असणार आहेत? म्हणजे प्रामाणिकपणा हे एक व्यवच्छेदक लक्षण तो लिहून जातो सहजपणे. मग कोणी आम्हाला हिंदू म्हटलं तरी त्याच्या शब्दकोशात तो अर्थ असेल रे,
पण आमच्या शब्दकोशानुसार आम्ही विचार करतो हीन दूषयती स हिंदू, जो आपल्यामध्ये असलेले दुर्गुण, वाईट गोष्टी या दूर सारतो त्याला हिंदू असं म्हणतात. तेव्हा या पद्धतीने जर पाहिलं तर आर्य, सनातन, वैदिक आणि हिंदू याच्यापैकी कुठचंही नाव आम्हाला दिलं लोकांनी, ठीक आहे, आम्ही त्याच्याही बद्दल काही म्हटलं नाही. पण मग हिंदू या शब्दाबद्दलही आम्हाला काही म्हणणं नाही. पण यातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट फक्त एकच आहे, ते म्हणजे धर्माला धर्म हेच नाव आहे, दुसरं नाव नाही. अनेकानेक लोकांनी वेगवेगळी नावं दिली की आम्ही मान्य करत गेलो, याच्या पलीकडे दुसरं काही. आणि मग हे बघत असताना याच धर्मामध्ये म्हणून असलेली जी तत्व आहेत, आता आणखी एक गंमत म्हणून आपल्याला सांगतो बरं का. असंच एका वाहिनीवर गेलो होतो तेव्हा इस्लामी मूलतत्ववादाबद्दल बरंच बोललं जातं की, तुम्ही त्यावेळेला बोलताना बोललो की म्हणे एकाने असा विचार मांडला होता की जसे इस्लामी मूलतत्ववादी आहेत तसे आजकाल हिंदू पण मूलतत्ववादी बनायला लागले. तर मी त्यांना म्हटलं की हो, मी आहे, मी मूलतत्ववादी आहे. आता काय म्हणणं? काय म्हणाले, तुम्ही 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 हे मान्य करताय? म्हटलं हो, कारण हिंदू धर्मात सांगितलेली मूलतत्व कुठची आहेत हे जर तुम्ही जाणूनच घ्यायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या पुटपट्ट्यांनी आम्हाला मोजत जाऊ नका हो. म्हटलं आमच्याकडे असलेली जी पुटपट्टी आहे ना त्याच्यानुसार मूलतत्व आमची दया, क्षमा, अहिंसा, शौच ही सगळी आहेत ना, ही मूलतत्व आहेत. आता म्हटलं मला सांगा की यात वाईट काय आहे? मग मात्र बोलणं बंद. गंमत हीच होते. आणि आपल्याकडे सुद्धा जे जास्तीत जास्त पुरोगामी किंवा तत्सम स्वतःला म्हणवायला लागतात, विज्ञानवादी बनावं भारताने, आज तोच विज्ञान दिन आहे म्हणून तिथपासूनच आणखीन पुढे बोलतो बरं का. भारताने विज्ञानवादी बनायला पाहिजे, सगळीकडे मुलांना विज्ञानाचे शिक्षण द्यायला पाहिजे. हे कित्येक जण तर इथपर्यंत टोकाला जाऊन पोहोचलेत की संतांच्या वगैरे रचना काही गरज नाहीये, देवादिकांच्या बद्दल वगैरे काही शिकवण्याची गरज नाही. आम्ही मुलांना केवळ आणि केवळ विज्ञान एवढंच द्यायला पाहिजे. आता गंमत अशी आहे की विज्ञानाचं नेमकं आव्हान कोणाला आहे? कारण काय, इतकी वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या धर्मावरती, परंपरेवर, संस्कृतीवर आघात होत आले. तरी त्या इक्बालनी म्हटलंय ना तसं, युनान रोम मिस्र सब मिट गए जहां से, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. कुछ तो बात है की इतकं सगळं झालं. साधारणपणे 6व्या शतकापासून भारतावरती सातत्याने हल्ले होत राहिले, सातत्याने भारत लुटला गेला. नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठ एवढी दोनच नव्हती, 6 मोठी विद्यापीठ होती. ही सगळी विद्यापीठ जाळली गेली. त्यातले ग्रंथ बाहेर आणून आणून सुमारे 3 ते 6 महिने ग्रंथ जळत होते. याचा अर्थ जळण्याचं मटेरियल किती असेल, सामान किती असेल, हे सगळं जळत होतं. इतके सगळे आघात होऊन सुद्धा कुछ बात है क्या हस्ती मिटती नहीं हमारी, हे सगळ्यात महत्वाचं नाहीये का? ते गेले. त्याच्यानंतर ब्रिटिश आले. ब्रिटिशांनी करताना आमच्याकडे केवळ एवढंच केलं की मुसलमान आले होते आक्रमक, त्यांनी आमची डोकी मारली. ब्रिटिशांनी मात्र आमची बुद्धी मारली. आणि या बुद्धी मारण्याचा भाग असा होतो की जे जे काही आमच्याकडचं ते सगळं वाईट असं इथल्याच लोकांना वाटायला लागलं. आता या सगळ्याला आम्ही काय करणार आहोत? बाकीच्या सगळ्या हल्ल्यातून तर आम्ही ताऊन सुलाखून बाहेर निघालो, पण आता आमच्याच कडचे लोक ज्या वेळेला असं म्हणायला लागतात त्यावेळेला अरे किमान उत्तर द्यावं. तर उत्तर देण्या इतका सुद्धा अभ्यास हा आम्ही करत नाही. आणि आम्हाला दुर्दैवाने इथे कुठेही काहीही शिकवलं जाण्याची, आपल्याच धर्माबद्दल काही शिकवलं जाण्याची व्यवस्था दुर्दैवाने आपल्या देशात. इंग्रज इथून गेले खरे, पण आज अवस्था अशी झाली आहे की प्रत्यक्षात ते निघून गेले, पण त्यांच्या भाषेची गुलामी मात्र ठेवून गेलेत. कालच झाला मराठी भाषा दिन, ज्याच्यामध्ये कुसुमाग्रजांनी जे सांगितलंय, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका, स्वातंत्र्य देवतेच्या विनवणीमध्ये. लक्षात घ्या, माझा इंग्रजीला विरोध नाही, किंबहुना जगातल्या कुठच्याही भाषेला माझा विरोध नाही. माझं म्हणणे अधिकाधिक भाषा या लोकांनी शिकाव्यात, काही हरकत नाही.
पण भाषा शिकणं ही गोष्ट वेगळी आणि भाषेला डोक्यावर चढवून घेणं ही बाब वेगळी. आज अवस्था अशी झाली आमची की आम्हाला मराठी, आमच्या मुलांना मराठी साधं एक वाक्य सरळ बोलता येत नाही इंग्रजी शब्द न वापरले. असं कशाला? काल मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुद्धा आमच्याकडे एका वर्तमानपत्राने पहिल्या पानावरती जाहिरात छापलेली होती. त्या जाहिरातीवरती येत आहेत आता काय बरं, धूम मचवण्याकरता. मचवण्याकरता कुठचा मराठी शब्द आहे हा? पण जी अवस्था आमची झाली आहे त्यामध्ये आम्हाला, आणि हे केवळ मराठी भाषकांचं आहे असं नाही, सर्व भाषकांचा हा भाग आहे. सर्व भाषकांना त्यांच्या त्यांच्या भाषा हळूहळू मरतील की काय असं वाटायला लागलेलं आहे. याच्याबद्दल आता मध्यंतरी एक झी न्यूजनी त्याच्या DNA मध्ये खूप चांगला कार्यक्रम केलेला होता, ज्याच्यामध्ये आपल्या देशातल्या किती भाषा मेलेल्या आहेत आणि किती मृत्यूपंथाला लागलेल्या आहेत याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि भाषा मेली की तुमचा इतिहास मरतो, तुमची संस्कृती मरते, तुमचे सगळेच भाग हळूहळू मरायला सुरुवात होते. हे जर लक्षात आपण घेतलं नाही ना तर मोठं कठीण होणार. त्यामुळे इंग्रजांनी जे आमचं बुद्धी मारण्याचं काम केलंय ना ते इतकं व्यवस्थित रीतीने केलं की त्याबद्दल त्यांना दाद द्यायला पाहिजे. कारण शत्रूंनी असंच वागायचं असतं, त्या पद्धतीने ते वागलेत. जाग आम्हाला आलेली नाही. आता याला आम्ही काय करणार? कारण ते इथून गेले, आमची भाषा ही आम्ही त्यांची भाषा ही आम्ही आमच्याकडे घेतली, त्यांची सभ्यता आम्ही आमच्याकडे घेतली, त्यांची विचारसरणी ही सुद्धा आमची विचारसरणी बनली, त्यांची निर्णय घेण्याची पद्धत ही सुद्धा आम्ही आमची निर्णय घेण्याची पद्धत असल्यासारखी बनवून टाकली. मग आमच्याकडे आमचं भारतीयत्वाचं असा भाग काय राहिलाय? हा एक आहे. त्यांच्यासारखी लोकशाहीची कडक भूमिका मात्र आम्ही घेतली नाही. म्हणजे जे चांगलं आहे त्यांच्याकडची शिस्त ही आम्ही घेतली नाही. त्यांच्या इतकं देशप्रेम हे आम्ही घेतलेलं नाही. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची एक गोष्ट सांगतो आपल्याला. दुसऱ्या महायुद्ध जेव्हा चालू होतं त्यावेळेला ब्रिटनमध्ये बऱ्याच गोष्टींवरती रेशनिंग होतं आणि रेशनच्या दुकानामध्येच मोठ्या मोठ्या लांब लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यावेळेला ब्रिटन मधल्या एका मंत्र्याची बायको सुद्धा तिथे रांगेत उभं राहून सामान घेत होती. हिंदुस्थानात होईल का असं? मंत्र्याचं आहे म्हटल्यानंतर अगदी घरी आणून पोचवलं जाईल सामान. ही जी अवस्था आहे ना ही आमची झाली. आणि मग तरी सुद्धा कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, म्हणून आमचं जे तत्वज्ञान आहे तेच आमचं अस्तित्व मिटून न देणारं तत्वज्ञान इतक्या पक्क्या पायावर उभं आहे की जो जो विज्ञान प्रगत होतोय तो तत्वज्ञानातले अनेकानेक गोष्टी हे त्याला मान्य करावं लागतं. म्हणजे परत एकदा नाव राजा रामण्णांचं. आता राजा रामण्णांचं सांगतो आपल्याला. कलकत्त्यामध्ये भरलेले युवक परिषदेपुढे व्याख्यान देताना त्यांनी असं सांगितलं होतं की जो जो विज्ञान प्रगत होतंय तो शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञानच सिद्ध होऊ पाहतंय. हे परत राजा रामण्णांसारख्या माणसाचं मत सांगितलं बरं का आपल्याला. कापरा नावाचा एक इंग्रज लेखक टर्निंग पॉइंट नावाच्या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच म्हणतो की जो जो पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्स हे प्रगत होतंय तो ते अध्यात्माकडे वळतंय. आता मला सांगा, लगे हात इतकं आलंच आहे तर आणखीनही काही लोकांचे आपल्याला सांगतो. म्हणजे मग विज्ञानवादी असणं म्हणजे नास्तिक असणं असं कुठे लिहून ठेवलंय का? मग मला असं वाटतं की हे विदेशी जे शास्त्रज्ञ आहेत ना ते जास्त प्रामाणिक आहेत. कारण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे नाहीत. किमान एवढी चांगली गोष्ट त्यांच्याकडून घ्यायला काही हरकत नाही, नाही का? जॉन फिक्स सारखा माणूस म्हणतो ऑल द फेनोमेना ऑफ द युनिव्हर्स आर मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट इन्फिनिट अँड इटर्नल पॉवर वी कॉल्ड गॉड. विश्वातल्या साऱ्या घटना म्हणजे त्या अमर्याद अनंत आणि शाश्वत शक्तीचं प्रकटीकरण आहे ज्या शक्तीला आपण ईश्वर म्हणतो. थॉमस एडिसन म्हणतो इंडीड आय कॅन प्रूव्ह द एक्झिस्टन्स ऑफ गॉड बाय केमिस्ट्री. खरोखर मी ईश्वराचं अस्तित्व रसायनशास्त्राद्वारे सिद्ध करू शकलो. कॅरोलस निकेल म्हणतो इन माय सायंटिफिक स्टडीज ऑफ द प्लांट वर्ल्ड आय सी गॉड एव्हरीवेअर. वनस्पती जगताच्या शास्त्रीय अभ्यासात मी सर्वत्र ईश्वरच बघत होतो. जेम्स मार्टिन्यू म्हणतो ऑल द पॉवर दॅट इम्प्रिग्नेट द वास्ट फील्ड ऑफ नेचर इज सिम्पली अँड एंटायरली गॉड.
निसर्गाचे विशाल क्षेत्र ज्या शक्तीने संपन्न केलंय ती म्हणजे केवळ आणि पूर्णतः ईश्वरच होय. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन सांगतात, आय बिलीव्ह इन गॉड, स्वच्छ शब्दात सांगतोय की मी ईश्वरावरती विश्वास ठेवतो. आय बिलीव्ह इन गॉड हू रिव्हिल्स हिमसेल्फ इन द ऑर्डरली हार्मनी ऑफ द युनिव्हर्स. माझा ईश्वरावर विश्वास आहे ज्याने विश्वाच्या शिस्तबद्ध आणि सुसंगततेद्वारा स्वतःला प्रकट केलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे जर शास्त्रज्ञ असं म्हणतायत तर मग आमच्याकडे जे असे अर्ध्या आळकुंडाने पिवळे झालेले लोक असतात ना, हे सांगतात काय झालंय माहितीये का, की विज्ञानाने धर्मासमोर इतकं मोठं आव्हान उभं केलंय ना. विज्ञान धर्मासमोर आव्हान का उभं करेल? विज्ञानाचं फील्ड काय, धर्माचं फील्ड काय, अध्यात्माचं फील्ड काय? विज्ञान हे भौतिक सृष्टीचं सुसंगत ज्ञान आपल्याला देतं, तर अध्यात्म हे अदृश्य सृष्टीचं ज्ञान आपल्याला देतं. म्हणजे दोघांची कार्यक्षेत्र आहेत ती पूर्णतः भिन्न आहेत. जर पूर्णतः भिन्न आहेत तर मग यांचं एकमेकाला आव्हान कसं असेल? पण हे परत सरळधोपटपणाने आम्ही इतकी वर्ष ऐकत आलोय हे वाक्य, म्हणून आम्ही आंधळेपणाने ते वाक्य तसंच कुठे कुठेतरी मारत असतो. आमच्याकडचे सो कॉल्ड विज्ञानवादी सुद्धा सहजपणे मारतात. थोडा जर आपण विचार केलात ना तर आपल्या लक्षात येईल की विज्ञानाचं आव्हान धर्माला नाही आहे, किमान हिंदू धर्माला तर मुळीच नाही. विज्ञानाचं जर आव्हान असेल ना तर ते विज्ञानालाच आहे. सिगरेट निर्माण कोणी केली? बरं, त्या पाकिटावरती लिहिलेलं असतं ना, इंजुरियस टू हेल्थ. ते वाचत वाचतच सुशिक्षित माणूस एवढंच असतो. म्हणजे आरोग्याला ते किती हानिकारक आहे ते माहिती असूनही सिगरेटचा खप कमी होत नसतो. टेरलिन टेरिकॉट तर जाऊ देत, ते तर आता आउटडेटेड व्हायला लागलेत. पण घट्ट बसणाऱ्या जीन्स, या घट्ट बसणाऱ्या जीन्सनी काय काय झालं हे मध्यंतरी त्याच्यावरती एक रिपोर्ट प्रकाशित झालेला होता. मांड्यांना आणि एकूणच शरीराला जी घट्ट बसणारी जीन्स असते त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लड सर्क्युलेशनचा, रक्ताभिसरणाचा खूप अडथळा निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे मध्यंतरी एक केस दिल्लीमध्ये झाली होती, मध्यंतरी एक केस विमानामध्ये झालेली होती. कारण बसणं इतके तास आखडून त्या इतक्या घट्ट कपड्यांच्या मध्ये. आता मला सांगा ना, हे कपडे तयार कोणी केले? ते धर्माने केले? कोणत्या प्रवचनकार कीर्तनकारांनी केले? हे विज्ञानाच्याच प्रगतीमधून तयार झालेले आहेत ना. बरं, इतकंच नव्हे, बाहेर जे घालून जातो जोडे, तेच जोडे काढा घालण्याचा आळस म्हणून आम्ही घरात तसेच वापरतो. आता हे सोर्स ऑफ इन्फेक्शन वाढवणार आहे ना, जंतू संसर्ग वाढवणार आहे असं विज्ञान सांगतं. कारण बाहेरचे जे काही जंतू लागलेले असतात तुमच्या जोड्यांना तेच घेऊन तुम्ही घरात वापरता. मग विज्ञान हे सांगतं, आपण ऐकतोय का? आपण ते न करताच तसेच वागतो बरोबर त्याच्या विरुद्ध. आज निरनिराळ्या रोगांचा जो प्रादुर्भाव झालेला दिसतोय त्याला सुद्धा विविध प्रकारचं पोल्युशन आहे ना, प्रदूषण जबाबदार आहे. एकीकडे विज्ञान सांगते की हे प्रदूषण, मग हे प्रदूषण वाढवलंय कोणी? देवळात जाणाऱ्या लोकांनी. कोणी वाढवलंय नेमकं? म्हणून एका परीने नीट विचार केला ना, ही अगदी खूप ढोबळमानाने उदाहरणं आपल्याला. पण मग असं पाहिल्यानंतर आमच्याकडे दोन भाग सांगितलेत लोकांचे की आम्ही ईश्वरावरती विश्वास ठेवणं म्हणजे पहिल्यांदा वेदावरती. मी मगाशी सांगताना सांगितलं होतं की वेद हे आमचे मूल तत्व आहेत, मूल भाग आहेत. आणि वेदांना आम्ही मानतो, किंबहुना त्यांना मूल ग्रंथ म्हणून मानतो, म्हणून आम्हाला वैदिक असं म्हटलं जातं. आता वेदांनी सांगितलेले जे लक्षण आहेत त्याच्यामध्ये आस्तिक आणि नास्तिक जे आमच्याकडे दोन म्हटले जातात ना, आस्तिक कोणाला म्हणायचं आणि नास्तिक कोणाला म्हणायचं? तर वेदांचे जे सिद्धांत आहेत, वेदांनी काय सांगितलंय? आत्मा हा देहापासून भिन्न, वेदांचा एक सिद्धांत. दुसरा, परलोक हा असतो. तिसरा, पुनर्जन्म असतो. आणि चौथा, कर्मफल हे असतं, म्हणजे कर्म विपाक सिद्धांत किंवा कर्माचा सिद्धांत. हे चारही जे मानतात अस्ति आस्ती असं म्हणतात ते आस्तिक, आणि हे चारही नास्ती म्हणजे नसतं असं जे म्हणतात ते नास्तिक असं आपल्याकडे सांगितलंय.
आणि म्हणून वेदांकडे बघता बघता की मुळात वेद हे कशा करतायत, धर्माचं लक्षण सांगताना आमच्याकडे वेदा स्मृती सदाचार स्वस्य च प्रियमात्मनः एतत् चतुर्विध प्राहु साक्षात धर्मस्य लक्षणम. म्हणजे वेदोक्त स्मृतियुक्त कर्म करणं, सज्जनांचा आचार तो बघून पुढे जाणं आणि स्वतःला प्रिय असलेलं कर्म करणं. धर्माज्ञानी, स्वतःला प्रिय म्हणजे चोरी करणं मला आवडतं चला ते करणं म्हणजे नाही, काही बंधन आहेत ना तिथे. म्हणून तेव्हा या प्रकारची कर्म ही धर्माची लक्षणं आहेत. थोडक्यात धर्म हा कल्याणकारी आचार आणि त्याचे मूळ हे वेद आहेत. म्हणून धर्माची जी काही वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांच्या मध्ये धारणात धर्म मिथ्याहू ही एक व्याख्या आहे. हे धारण करणं म्हणजे काय, कशाला धारण करतो धर्म? यतो अभ्युदय निश्रेय सिद्धीस धर्म, आचार्यांनी केलेली व्याख्या. अभ्युदय म्हणजे इहलोकीचं कल्याण, वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, सत्ता, आणि निश्रेयस म्हणजे परलोकीचं कल्याण. या दोन्ही गोष्टी जो साधून देतो त्याला म्हणतात धर्म. अभ्युदय आणि निश्रेयस ही धर्माची अंग आहे. जशी प्रवृत्ती आणि निवृत्ती ही सुद्धा दोन अंग आहेत त्याप्रमाणे. आणि सावरकरांनी केलेली एक व्याख्या ती आपल्याला माहिती आहे. आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवई हिंदू रीती स्मृता. सिंधू पासून सिंधू पर्यंत या विशाल भूभागावरती जे राहतात, जे हिला आपली पुण्यभूमी आणि पितृभूमी समजतात, पितृभू म्हणजे पूर्वजांची भूमी, ते सर्व इथे राहणारे हे हिंदूच होत. आणि एक दुर्दैव बघा, हिंदू कोडबिल ज्या वेळेला आपल्याकडे पास करून घेतलं त्यावेळेला त्या हिंदू कोडबिलात हिंदूची व्याख्या काय केली माहितीये? जे मुसलमान नाहीत, जे ख्रिश्चन नाहीत, जे अमके नाहीत, जे तमके नाहीत, अरे देशामधली बहुसंख्य जनता हिंदू आहे, बहुसंख्याकांची तुम्हाला व्याख्या सुद्धा करता येत नाही. त्या व्याख्येमध्ये इतर पंथ आणून जे हे नाहीत, जे ते नाहीत, जे अमके नाहीत, जे ठमके नाहीत, ते जे उरलेले ते म्हणजे हिंदू, ही आमच्याकडे जर व्याख्या केली जात असेल तर मग याला काय म्हणतात? पण मग आता ईश्वराचं अस्तित्व आणि ईश्वर मानणं, मगाशी मी ईश्वराबद्दल बोलताना बोललो होतो, हे जर असेल तर आम्हालाच लोक म्हणतात ईश्वर जर असेल तर तो आम्हाला दिसत का नाही. इतकं सोपं असतं का? मी मगाशी वैज्ञानिकांची आपल्याला उदाहरणं दिली. अनेक वैज्ञानिकांनी अनेक शोध लावले. हे जे शोध त्यांनी लावलेले आहेत ना, हे शोध जर आपण वाचले, ऐकले, अनेक वेळेला आपण ते इतके मान्य करतो की ते आपण पाहिलेले नाहीत हे तरी आपल्याला कुठे माहिती असतं. म्हणजे पृथ्वीच्या किती लाख पट सूर्य मोठा आहे हे आम्हाला वैज्ञानिकांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो ना, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. त्याचं कारण कोणीतरी काहीतरी अभ्यासाने ते सांगितलंय, ते सिद्ध केलंय. चंद्रावरती कोणीतरी गेलं, चंद्रावरून फोटो पाठवले, आम्ही मान्य केले. आम्ही गेलोय का चंद्रावरती? मग त्याप्रमाणे जर आम्ही या वेगवेगळ्या प्रकारचे लोक जे सांगतायत ते आम्ही मान्य करतो. साधी गोष्ट, पृथ्वीची गती जी आहे, पृथ्वी फिरतीये, सूर्याभोवती फिरतीये. आता पृथ्वी फिरतीये, हे पृथ्वीवरून मोटार चालवणाऱ्याला मोटारीचा वेग थोडा वाढला तरी आतमध्ये बसणाऱ्याला जाणीव होते ना. आपल्याला येता जाता फिरताना कधी जाणवतं का पृथ्वी फिरतीये? तुमच्या आमच्या सर्वसामान्याच्या दृष्टिकोनातून मी हे बोलतोय बरं का. बरं आहे कशी पृथ्वी? तर ती गोल आहे म्हणून म्हटलं जातं. परत तेच ती गोल आहे हे तुमच्या माझ्या प्रत्ययाला कधी आलंय का? गोल म्हटल्यानंतर गोलचा जो पृष्ठभाग असतो तो वक्राकारच असतो, पण तो जो वक्राकार असतो तो कधीतरी सपाट होऊ शकतो का? नाही. पण मग आपण घर बांधण्याकरता जे काही नकाशे वगैरे तयार करतो किंवा एखादा आर्किटेक्ट एखादी बिल्डिंग बांधायला जो काही नकाशा तयार करतो तो नकाशा मात्र जमीन सपाट आहे असं धरूनच बनवतो ना, का ती वक्राकार आहे असं म्हणून बनवतो? नाही, सपाट आहे असं धरूनच. तरी सुद्धा पृथ्वी गोल आहे याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही
प्रत्यक्ष पाहिलेलं नसून, कारण काय, ते त्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे आणि शास्त्रज्ञांच्या अभ्यासावरती आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही ते मान्य करतो. H2O म्हणजे पाणी की नाही. आता तुम्हाला मलाही माहिती आहे की हायड्रोजन सारखा जो वायू आहे, हा वायू अत्यंत ज्वालाग्राही आहे आणि ऑक्सिजन सारखा वायू हा ज्वलनाला मदत करणारा आहे. मग या दोघांचा संयोग जेव्हा होतं त्यावेळेला विझवणारं पाणी का असं काय निर्माण होतं. पण ह्या सगळ्यावरती रसायनशास्त्र म्हणून जेव्हा आम्ही बघत असतो तेव्हा आम्ही मान्य करतोय हे सगळं. याच्यावर किंचित सुद्धा अविश्वास दाखवत नाही, कारण हे त्यातल्या तज्ञांनी शोध लावलेले आहेत, हे शोध मान्य झालेले या एका गोष्टीमुळे. आणि म्हणून मगाशी एक्झिस्टन्स ऑफ गॉड हे मगाशी म्हणून मी वैज्ञानिकांच्याच तोंडून आपल्याला सांगितलं. आता त्याचा दुसरा भाग लक्षात घ्या. जर मी वैज्ञानिकांवर विश्वास ठेवतो तर मग योगी या दुर्लभ तोम्या देखील सजणी असं म्हणणाऱ्या माऊलीवर मी अविश्वास का दाखवावा, हा विचार नाही येत म्हणा. किमान शास्त्रज्ञांना नोबेल वगैरे सारख्या पारितोषिकांची इच्छा असो नसो पण मिळतातही. माऊलींना, तुकोबांना किंवा रामदासांना काय मिळणार होतं यातलं की त्यांनी एखाद्या पुरस्काराकरता असं म्हणावं. ज्यांनी देवाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली, ज्यांनी देव पाहिलेला आहे, रामकृष्ण परमहंसांच्या सारखे तर ठाकूर नरेंद्राला सांगतायत की देवाला तुला जितकं स्वच्छ आणि स्पष्ट बघतोय तितकं स्पष्ट देवाला मी पाहिलेलं आहे. तुझ्याशी मी जसं बोलतोय तसं मी देवाशी बोललेलो आहे. मग मला सांगा, या सगळ्या संतांना मात्र आम्ही खोटं मानायचं, यात शहाणपणा काय तो मला अजून समजलेला. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत, अनुभवाने ते सिद्ध केलेलं आहे त्यांनी, आणि म्हणून त्यांनी सर्वसामान्य माणसाचे. बरं, ह्याच्यातून लाभ त्यांचा काय हो लोकांना सांगणं याच्यातून, तर काही नाही. ऐशी कळवळ्याची जाती करती लाभाविण प्रीती, असे ते संत असल्यामुळे ते संत आपल्याला सांगतायत. मग हे त्यांचं म्हणणं मान्य नको करायला. मग कोणीतरी कुठून तरी उठतं आणि म्हणतो की तो समोर जो एक शेतकरी शेतामध्ये नांगर धरून चाललेला आहे हे जितकं स्पष्ट मला दिसतं तितका स्पष्ट देव मला दिसला तरच मी त्याला मानेन. विचारतोय कोण तुझ्या मानण्यानं मानण्याला? पहिली गोष्ट ही आहे की तुझ्या मानण्यानं मानण्याने एखादी गोष्ट आहे नाही हे सिद्ध होतं का? तर तुला विचारतोय कोण? इथं एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटायला गेला तरी सुद्धा तो जाता क्षणी त्याला भेट मिळत नाही. 4-4 दिवस त्यालाही वाट बघत बसावी लागते दिल्लीमध्ये. मग मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या मानाने आपल्यात आणि देवामध्ये अंतर बरंच आहे ना. भौतिक जगतामध्ये काय गोष्टी घडतायत काय नाही ती उदाहरणं पण आपण बघत नाही, आणि आपण बोलतोय कोणाबद्दल? देवाबद्दल. अहो, ज्याच्याबद्दल आम्ही त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतोय ना, म्हणजे आपली पृथ्वी, आपला सूर्य, आपल्याला दिसणारे जे काही ग्रह तारे आहेत याच्या सारखे अनेकानेक आहेत ना या ब्रह्मांडामध्ये. अनेक आकाशगंगा आहेत, त्या आकाशगंगाचे गंगांचे त्यांचे सूर्य आहेत, त्यांचे ग्रह तारे वगैरे आहेत. काही तर तारे सूर्याहून सुद्धा मोठे असलेले आहेत असं म्हटलं जातं, आणि कित्येक प्रकाश वर्ष लांब असलेले असे आहेत. मग या सगळ्याच्या मानाने त्या इतक्या मोठ्या ब्रह्मांडाच्या मानाने ती पृथ्वी कुठेतरी एखाद्या मोहरी एवढी, त्या मोहरीमध्ये असलेलं जे काही 70% भाग जवळपास पाण्याने वेढलेला, 30% असलेला भूभाग, त्या 30% भूभागावर असलेले 7 खंड, त्या खंडामध्ये असलेला एक आशिया, त्या आशियामध्ये असलेला एक हिंदुस्थान, त्या हिंदुस्थानामध्ये असलेलं अनेक राज्यांपैकी एक महाराष्ट्र राज्य, त्या महाराष्ट्र राज्याच्या अनेकानेक असलेल्या जिल्ह्यांच्या पैकी एक आमचा ठाणे जिल्हा, त्या ठाणे जिल्ह्यामधला असलेला एक कल्याण नावाचा तालुका, त्या तालुक्यामध्ये असलेल्या डोंबिवली नावाच्या शहराच्या पूर्वेकडच्या भागामधल्या रामनगर नावाच्या एका वस्तीमध्ये बसलेला मी. किती क्षुद्र माझं स्थान या ब्रह्मांडाच्या मनाने, आणि मी सांगतोय की मी ईश्वर मानत नाही. काय फरक पडतोय?
ना ईश्वराला फरक पडते, ना त्या ब्रह्मांडाला फरक पडते. पण हे सगळे जे भाग आहेत, पण मग किमान आपण एखादी गोष्ट जेव्हा घडते त्यावेळेला त्याचा कार्यकारण भाव तरी लक्षात घेणार होती. कोणतीही गोष्ट आपोआपीने झाली, योगायोगाने झाली असं जर म्हणायचं असेल तर मग कोणी काहीही म्हणू शकतात. असं आहे की ईश्वर आहे ही कल्पनाच जर अमान्य करायची असेल ना, तर मग कोणत्याही कार्याच्या मागे करता नसतो, हे पहिल्यांदा मान्य करायचं. कोणीतरी एखादी गोष्ट जर निर्माण केलेली असेल, एखादी इमारत निर्माण करायला सुद्धा माणूस लागतो. वेरूळचं लेणं वरपासून खालपर्यंत बांधत आलेलं हे तर अद्भुत नमुना आहे. वरपासून, साधारणपणे खालपासून वरती बांधत नाही जात, पण हे याचं कामच शिल्पकाम असे की ते वरून खाली असं करण्यात आलं. कोणी बांधलं त्याचं नाव जरी सांगता आलं नाही तरी कोणीतरी बांधलं एवढं तर नक्की ना. म्हणजे कोणत्या तरी कार्याच्या मागे मग सृष्टी निर्मितीसारखी एवढी मोठी प्रचंड घटना घडते. सृष्टीतले नियम सुद्धा सृष्टीच्या जेव्हा ती निर्माण झाली तेव्हा जसे होते तसेच आजही आहेत. सहस्रावधी शतकांच्या मध्ये सुद्धा ते मोडले गेले नाहीत, कोणी मोडू बघितलंही नाही. त्यावेळेला भगवंतानी जे काही मॉडेल निर्माण केलेले ते मॉडेल तसंच आहे ना, त्याला नाही चेंज करावं असं वाटलं. आपल्या डोळ्यांच्या जागी डोळे, कानाच्या जागी कान आहे, नाकाच्या जागी नाक आहे, हात पाय त्यांच्या त्यांच्या जागीच आहे. म्हणजे याच्या मागे काहीतरी तर प्लॅनिंग असेल. इतके सगळे ग्रह तारे वगैरे निर्माण केले, हे सगळे त्यांच्या त्यांच्या गतीने चालतात. याचं एक गणित सुद्धा निर्माण केलेलं आहे, ज्या गणिताच्या आधाराने, ज्याला आपण पंचांग असं म्हणतो, ज्याच्या आधाराने आकडेमोड वगैरे करून ग्रहण कधी लागणार त्याचं अचूक टाइम, पुढच्या वर्षानुवर्ष लागणारे ग्रहणांचे सुद्धा टायमिंग आपल्याला मिळतात. भरती ओहोटीचं फिक्स टायमिंग हे मिळतं आणि त्याच वेळेला भरती किंवा ओहोटी येते. या सगळ्याच्या मागे सगळं आपोआप झालं, हे सगळं योगायोग म्हणून झालेलं आहे. मग असं म्हणायचं असेल तर मग सगळंच घडणारे योगायोगाने घडतंय असं म्हणायला काही हरकत नाही. पण जर तसं नसेल तर याच्या मागे निश्चित काहीतरी व्यवस्था आहे. ते ज्यांनी केलं त्याला आम्ही ईश्वर असं म्हणतो. आणि त्या ईश्वराची ही लीला आहे की ईश्वराने हे संपूर्ण जे विश्व आहे, हे संपूर्ण विश्व ईश्वराने निर्माण केलं. मग वेद हे कधी निर्माण झाले हो, त्याच्यानंतर कधीतरी निर्माण झाले का? तर तसं नाहीये. मग वेद हे सुद्धा त्याच वेळेला निर्माण झालेले आहेत, कारण त्याच वेळेला दिलेले यमनियम आहेत. त्यामुळे वेद आणखी नंतर कसे काय निर्माण होतील? त्यामुळे तेही तेव्हाच निर्माण झाले. असं जर असेल वेद वगैरे, मग वेद त्यावेळेला लिहून कोणी घेतले? आता परत इथे तोच भाग येतो जो आमच्याकडे सांगितलाय, कारण आमच्या परंपरेने आज विश्वास ठेवणं कठीण पडतं बरं का. परंपरेने असं सांगितलंय की वेद हे अपौरुषेय आहेत. मोठमोठ्या लोकांनी सांगितलंय, म्हणून वेदांच्या मंडलांचे कर्ते ऋषी नाहीयेत. आपण नीट एकदा बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. वेदांचे कर्ते नाहीयेत ऋषी, वेदांचे द्रष्टेत ऋषी. द्रष्टे म्हणजे त्यांना वेद दिसले आणि त्यांनी तुमच्या आमच्यासाठी ते कुठेतरी ग्रथित करून ठेवले. आता हे फार प्राचीन काळापासून ही कल्पना चालत आलेली आहे. अगदी अर्वाचीन काळातलं आणखी एक उदाहरण आपल्याला देतो की ज्या वेळेला बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिलं, त्यानंतर त्यांना त्यांच्याबद्दल बोलताना अरविंद बाबू असं म्हणाले. अरविंद बाबू घोष म्हणजे पुढे योगी अरबिंदो झाले ते. त्यांच्यासारखा अधिकारी माणूस असं म्हणतो की कोणता तो उत्तम दिवस असेल, कोणता मुहूर्त असेल कोणास ठाऊक, पण त्या एका दिवशी सकाळचीच वेळ असणार आहे ती, पण त्या वेळेला ऋषी बंकिमना वंदे मातरम दिसलं. ऋषी बंकिमना वंदे मातरम दिसलं आणि त्यांनी ते तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलं. ऋषी म्हटलंय कारण ऋषी मुनी हेच द्रष्टे होते. आता टिळकांची एक हकीकत सांगतो म्हणजे आपल्या, आता कोणी याला उत्तम तर्क आहे असं म्हणू शकेल, कारण न्यायशास्त्राचे जे अभ्यासक असतात त्यांना माहिती असतं की योग्य तर्क कसे द्यायचे असतात, याच्याच प्रमाणे योग्य रीतीने वाद कसा घालायचा असतो. वादे वादे जयशु तत्वबोध असं आपल्याकडे म्हणते. याचा अर्थ वाद म्हणजे वितंड वाद नव्हे, भांडण नव्हे. वादे वादे याचा अर्थ विचारांनी आपल्याला अखेर तत्वबोध होतो.
तर एकदा असं झालं होतं की टिळक आणि साखरे महाराज हे काशीला निघालेले होते ट्रेन मधून. जाता जाता वाटेत टिळकांनी सहजपणे त्यांना विचारलं की म्हणाले, महाराज वेद हे अपौरुषेय कसे? कोणीतरी तर ते लिहून ठेवलेले असणार, त्यांना अपौरुषेय का म्हटलं जात? बरोबर आहे, पण आपण हा प्रश्न अनायसे चाललोय आपण दक्षिणामूर्ती स्वामींना विचारूया. दक्षिणामूर्ती शंकराचार्य होते. ते गेले त्यांच्याकडे, त्यांना नमस्कार वगैरे सगळं करून झाल्यानंतर टिळकांनी त्यांना विचारलं. स्वामीजी म्हणाले, वेद हे अपौरुषेय कसे? कारण म्हणाले कोणीतरी तर ते ग्रथित केलेले असणार आहेत. स्वामीजी म्हणाले, बरोबर आहे, अगदी तुम्ही म्हणताय ते मी तुमच्याशी सहमत आहे म्हणाले, पण का हो म्हणाले, कसे रचले असतील ते? ते म्हणाले असं आहे की एवढे मोठे अलौकिक ग्रंथ आहेत, हे अलौकिक ग्रंथ काहीतरी तर गोष्ट असेल ना ज्यामुळे ते लिहिले गेले असतील. टिळक म्हणाले, हो काय आहे, अक्षरांचा समुच्चय जेव्हा होतो योग्य अर्थाचा, तेव्हा त्याला शब्द असं म्हणतात. शब्द ज्या वेळेला एकमेका पुढे ठेवले जातात योग्य रीतीने, त्यावेळेला त्याला वाक्य असं म्हणतात. वाक्य ज्या वेळेला एकमेकाच्या पुढे ठेवले जातात, त्यांचा समुच्चय होतो, त्यावेळेला त्याला प्रकरण म्हणतात. अशा प्रकाराने म्हणाले ग्रंथ सिद्ध होतो. अगदी बरोबर म्हणाले स्वामीजी, म्हणाले अगदी बरोबर आहे. मग म्हणाले एखादा प्रतिपाद्य विषय हा ज्या वेळेला एखाद्या ग्रंथात येतो, त्यावेळेला तो ग्रंथ मग अपौरुषेय कसा राहतो? वा म्हणाले, तुमचं म्हणणं 100%. फक्त म्हणाले एकच सांगा की पण मग हे वेद अलौकिक आहेत हे तर खरं. तर म्हणाले हो. मग म्हणाले असं काय झालं असेल की ज्यामुळे त्यांनी हे असे ग्रंथ लिहिले असतील? टिळक म्हणाले तपश्चर्येच्या जोरावर. वा 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 वा, यात तर काही वादच नाही म्हणाले. तपश्चर्येच्याच जोरावर निश्चितपणे, त्याच्याशिवाय येणंच शक्य नाही. फक्त म्हणाले एकच प्रश्न आहे की वेद हे आद्य ग्रंथ आहेत आपले. वेद नव्हते तेव्हा काहीच नव्हतं. मग वेदांची रचना करण्यापूर्वी या सगळ्या ऋषीमुनींनी म्हणाले कोणत्या मंत्रांनी आवाहन केलं असेल आणि कोणाचं केलं असेल हो? कोणत्या देवतांचं केलं असेल आणि ते कसं केलं असेल? कारण काय, वेद नाहीत म्हटल्यानंतर ते निर्माण होईपर्यंत कोणत्याही देव असं नाव घेण्यासारखा नाही, त्याचा मंत्र नाही, अवगाहन करता येईल असं मंत्रही नाही. मग म्हणाले त्यांनी कोणाच्या नावाने तपश्चर्या केली असेल, कोणाच्या नावाने मंत्रजप केला असेल, नेमकं काय केलं असेल असं स्वामीजींनी विचारलं. ते टिळक होते, लक्षात घ्या. एका क्षणात टिळक उठले आणि त्यांनी दक्षिणामूर्तींना नमस्कार घातला. एखादी गोष्ट पटवून देताना ती कशा पद्धतीने पटवून दिली जावी, मग मला सांगा. पण मग एवढी सगळी ज्ञानसंपदा आहे आमच्याकडे. सहसा बघा धर्मक्षेत्रातले जे ग्रंथ आहेत ना, ते ग्रंथ आपल्याकडे एकमेकाच्या विपरीत कधीच बोलत नाही, विपरीत कधीच जात नाही. मग तो आयुर्वेदावरचा सुद्धा ग्रंथ असू दे, धर्मामध्ये जर एखादं तत्व मांडलेलं असेल एखाद्या धर्मग्रंथात, तर आयुर्वेद सुद्धा त्याच्या पलीकडे जात. हे सगळे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला मग असं असून इतकी ज्ञानसंपदा असूनही मागे का? मागे का म्हणण्यापेक्षा काही वेळेला काही जण असं विचारतात बरं का, की का हो तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचा शोध कुठेतरी जगात लागला की तुमच्याकडचं कोणीतरी उठतं आणि म्हणतं की हे तर आमच्याकडे सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला, पण त्याच्या आधी शेकडो वर्ष आमच्याकडे सांगितलेलं होतं. हे ज्या वेळेला तुम्ही म्हणता, किंवा सूर्य शके 1272 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली, उदोवस्थाचेनी प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे. ज्याप्रमाणे उदय आणि अस्त होतो, सूर्य चालत नसून सुद्धा तो चालतोय असा भासतो. म्हणजे सूर्य हा भ्रमण करत नाही हे माहिती असताना, जर हे आपल्याकडे माहिती होतं आधीच, तर मग एखादा शोध लागल्यानंतर आपण म्हणतो की आमच्याकडे आधीच होतं. हे आपण आधीच का नाही बोलत?
बघा आता हाही प्रश्न हा खरं म्हणजे बिंडोक प्रश्न. पण बिंडोक प्रश्न ज्या वेळेला आपल्याकडे वेगवेगळ्या रीतीने येत जातात, आपल्याला ती एक पंचतंत्रातली गोष्ट आठवते. तो एक जण कुठून तरी येत होता, त्याला कोणीतरी बकरी दिली होती. ती बकरी घेऊन गळ्यात पाठीवरती घेऊन तो असा निघालेला होता. 4 चोरांनी पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की बकरी मारून खावी. म्हणून पहिल्या चौकात एक जण भेटला आणि तो म्हणाला, वा 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 म्हणाले, एवढी पूजा बिजा करून आलाय आणि हे काय म्हणे कुत्रा घेऊन चाललाय? नाही हो म्हणाला, बकरी आहे, कुत्रा कुठे आहे? असेल म्हणाला, तुम्ही तुम्ही तसं म्हणत असाल. पुढे गेला, पुढच्या चौकातल्या एक जण भेटला, तो अर काय दिवस आलेत म्हणाला, लोक कुत्रे घेऊन चालायला लागलेले. याला परत कळेना की अरे हा असं का म्हणतोय. तिसऱ्या चौकातही तेच झालं. चौथ्या चौकात त्यांनी बोलल्याबरोबर त्यांनी ते खाली काढून ठेवलं आणि मागे वळून न बघता तिथून निघून गेला. इतका घाबरला. तसं हे असे प्रश्न विचारणारे ना विचारच करत नाहीत त्याच्या मागचा, की असं काय झालं असेल. याचं अगदी सोपं कारण आपल्याला सांग, की आता मध्यंतरीच्या काळामध्ये हळदीच्या पेटंटच्या बद्दल आणि निंबाच्या पेटंटच्या बद्दल, कडुनिंबाच्या पेटंट बद्दल जी काही हाणामारी झाली ती आपण सगळ्यांनी आपल्याला माहिती असेलच. त्यावेळी डॉक्टर माशेलकर आणि या सगळ्या लोकांना धावावं लागलं की भारतामध्ये कैक वर्ष या दोन्ही गोष्टी कशा वापरल्या जात आहेत हे सांगायला, सिद्ध करून दाखवायला. आता हे जगाला माहिती नव्हतं ना, पण भारताला कुठे माहिती की जगाला माहिती नाहीये की आमच्याकडे इतकी वर्ष हे वापरलं जातंय. हे प्रश्न येतो तो असा येतो. त्यामुळे आमच्याकडे सहजपणे जे सिद्धांत सांगितलेत, जे सिद्धांत लोकांना माहिती आहेत या ना त्या रीतीने, जसं ज्ञानेश्वरीचं मी उदाहरण दिलं. आता ज्ञानेश्वर माऊली जो दृष्टांत म्हणून सांगताय, तो दृष्टांत सर्वसामान्य माणसाला माहिती असलेलाच असतो सहसा. त्यामुळे त्यांच्याहीकडे माहिती असलेलाच भाग आहे. पण जेव्हा बाहेरचं कोणीतरी उठून सांगतं की हा मी लावलेला नवीन शोध आहे बरं का, तेव्हा सांगावं लागतं की बाबा रे, हे आमच्याकडे आधी होतं. आता हे आधीच कोण सांगणार? कारण कोणाला माहितीये की हे जगाला माहिती नाहीये. जे आम्हाला माहितीये ते जगाला माहिती नाही. कोणाला माहिती असणार आहे आणि कसं माहिती असणार आहे? यामुळे ते नंतर सांगितलं जातं, एवढाच भाग आहे. पण आमच्याकडे जेव्हा असा बिंडूक प्रश्न, हे आधी सांगायला काय झालं होतं? तुम्ही करा ना आधीपासूनचे अभ्यास. तुम्ही अभ्यास तरी करता का? नाही. जे ग्रंथ जसे मिळालेले आहेत आज, खरं सांगू, अमेरिकेमध्ये किंवा जर्मनीमध्ये ज्या वेळेला संस्कृतचा बराच अभ्यास होईल आणि प्रसार व्हायला लागेल ना, तेव्हा ते तिथून परत भारतात ती भाषा येईल की संगणकाला कशी उत्तम भाषा आहे, जी भाषा बोलली जाते त्याचप्रमाणे लिहिली जाते. त्यामुळे ज्या पद्धतीने जलम जनार्दन पिबेत, एक वाक्य, जनार्दन पाणी पितो, इंग्रजीत होईल जनार्दन ड्रिंक्स वॉटर. वॉटर ड्रिंक्स जनार्दन होईल का? पण आता हे 3च शब्द, जलम पिबेत जनार्दन, हे तुम्ही कसेही वापरा उलट सुलट, भाषेला फरक पडत नाही संस्कृतला. कारण ह्याचा अर्थ एकच होतो, वाक्य चुकत नाही. ही जी अॅक्युरसी आहे संस्कृत मधली, ही तुमच्या भाषेबद्दल ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला त्यांनी ठरवून टाकलं की ही भाषा एवढी ऍडव्हान्स असल्यामुळे मारायला पाहिजे. आणि ती ते राज्यकर्ते होते तेव्हा त्यांनी अचूकपणे मारली. वर ती ठराविक जातीची पण भाषा ठरवली. ज्या वेळेला आमच्याकडे आम्ही रामायण महाभारतासारखे ग्रंथ ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला सगळ्या वर्णाचे लोक एकच भाषा बोलतात हे आम्हाला दिसतं. खोटं बोला, सातत्याने बोला आणि रेटून बोला, हे ज्या वेळेला आमच्याकडे होत राहिलं त्यावेळेला अवस्था अशी झाली की आज आम्हीच आमची भाषा फेकून द्यायला उद्युक्त झालो. आज संस्कृत म्हणून शिकवली जात. संस्कृत मध्ये अनेक प्रकारचे वैज्ञानिक भाग सुद्धा आमच्याकडे आहेत बरं का, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये. पण आज जर कोणी अभ्यासच करणार नसेल तर हे सगळं जाणार तरी कसं? आणि म्हणून धर्म समजून घेताना धर्माचे हे इतके इतके वेगवेगळ्या प्रकारचे काने कोपरे आहेत. खरं हे हा विषय असा चटकन एकाच व्याख्यानाचा सुद्धा नाही, खूप मोठा विषय. पण तरी त्यातले जे काही महत्वाचे मला भाग वाटत राहतात तेथे मी सांगतोय कित्येक राहूनही जाणार आहेत हेही मला माहिती आहे. कारण एकीकडे मला घड्याळाकडे लक्ष द्यावं लागतंय बोलता बोलता, कारण शेवटी किती बोलत राहायचं यालाही काही मर्यादा असते. आणि त्यामुळे ज्या वेळेला आम्ही धर्माबद्दल बोलताना, म्हणून धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था असावी की नसावी असं कोणी विचारलं तर त्यांच्या डोक्यामध्ये पाश्चात्य धर्मानुसार आधारित ज्या वेळेला पूर्वीच्या काळी होती राज्यव्यवस्था
ती असेल कदाचित. आमच्याकडे तसं नाहीये. आमच्याकडे त्या अर्थाने धर्माधिष्ठित राज्य व्यवस्था नव्हती. आमच्याकडे धर्माधिष्ठित म्हणजे कशी, तर धर्म या शब्दाचे मगाशी अनेक अर्थ मी सांगितले. त्या प्रकाराने राजांनी प्रजेची अपत्यवत काळजी घेणं हा राजाचा धर्म आहे, लक्षात घ्या. अशा प्रकाराने धर्माधिष्ठित. बरं, राजाचा मोठा मुलगा म्हणून तोच राजा होतो असं काही आपल्याकडे होतं ना, पण त्याला परत काही नियम आहेत. तो जर उच्छृंखल असेल, वाटेल तसा वागणारा असेल तर नाही, नव्हता होऊ शकत. जन्मजात काही वैगुण्य जर त्याच्यामध्ये असेल, विकृती असेल तर नव्हता होऊ शकत. धृतराष्ट्र जन्मांध होता ना, त्यामुळे त्याच्या धाकट्या भावाला राज्य मिळालेलं आहे, धृतराष्ट्राला मिळालेलं नाही. रामांचेच पूर्वज होते, सगर नावाचा राजा, त्याचा मुलगा होता थोरला, असमंजस नाव त्याचं. तो असाच उच्छृंखल होता, त्याला राजाने हाकलून दिलेले. अशी आपल्याकडे उदाहरणं कैक आहेत बरं का. आणि ते वाईट होतं असं आम्हाला पॉलिटिकल सायन्स मध्ये शिकवलं जायचं बरं का, की राजाचाच मुलगा राजा होणं हे किती वाईट होतं. आज लोकशाहीमध्ये काय वेगळं घडतंय हो भारतात? लोकशाहीत काय वेगळं घडतंय हे ज्या वेळेला आम्ही बघतो ना, त्यावेळेला घराणेशाही कशी आहे, मग पूर्वीची राजेशाही उघड तरी होती, आताच्यासारखी नाही. हे सगळे जे भाग आहेत, हे भाग बघितले जात नाहीत. अर्थात एक आहे की हे सगळं बोलताना धर्माचे जे काही मूलाधार आहेत, जे मगाशी बोलता बोलता बोललो, पुनर्जन्म किंवा कर्म विपाक सिद्धांत, कर्म फलावरती आधारित असलेले असे जे भाग आहेत ना, हे सगळे भाग आज मला घेता आले नाहीत. परत कधीतरी, कारण जवळपास तास व्हायला आला मी बोलतोय त्याला, त्यामुळे परत कधीतरी याचाच आणखीन एखादा भाग वगैरे असा आपण करू, ज्या वेळेला कर्म विपाक सिद्धांत म्हणजे काय, पुनर्जन्मावरती तर वेगळं सांगायला नको, कारण पुनर्जन्म ख्रिश्चन मुसलमान मानत नसले तरी सुद्धा कित्येक इंग्रज लेखकांचीच लाईफ आफ्टर डेथ किंवा पुनर्जन्मावरची पुस्तकं ही वेगवेगळ्या रीतीने प्रकाशितच झालेली आहेत आणि त्यांनी तर दाखवून दिलेले आहे पुनर्जन्माच्या बद्दल. त्यामुळे पुनर्जन्म, पूर्वजन्म ही काय संकल्पना आहे आणि याच्यामधून आपल्याला कर्मफल हे कसं निश्चित होतं याबद्दल आपल्याकडे काय सांगितलेलं आहे, हा जो सगळा भाग आहे ना, हा सगळा परत एखादा आपण सेशन घेऊ, त्यावेळेला मला बोलायला नक्की आवडेल. तुर्तास आपण सगळेजण जे ऐकताय त्या आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. थँक्यू शेवडे गुरुजी, धन्यवाद. मला असं वाटतं अनेक प्रश्न असतील उपस्थितांना, तर आपण हे सेशन थोडंसं ओपन करू. पण फ्लोर हा ओपन करण्यापूर्वी सूचना, when we open the floor, keep your comments brief so we give everybody a chance to speak. आणि प्लीज म्यूट युअर माईक. जर बोलत नसाल तर प्लीज म्यूट युअर माईक. प्रश्न पहिला मला असं वाटतं रोहन भुसरे यांचा आहे. रोहन. हा, तर आवाज येतोय का माझा? होय. हॅलो, आवाज येतोय ना? होय होय हो, येतोय. हा सर. हा गुरुजी, माझा प्रश्न असा होता, धर्म तर समजला तुम्ही बोलल्यानंतर, धर्म कशाला म्हणायचं, पण पंथ आणि धर्म याच्यामध्ये नेमका फरक काय आहे गुरुजी, हे मला जाणायला आवडेल. मला असं वाटतं उशिरा जॉईन झालात का तुम्ही? हा, मी थोडं उशिरा सुरुवातीला जॉईन सांगितलं की हा पंथ हे मानव निर्मित असतात आणि धर्म हा एकमेव असा असतो की जो ईश्वर निर्मित असतो. पंथ साधारणपणे एकाच पुस्तकाला बांधलेला किंवा एकाच धर्मग्रंथाला बांधलेला असतो, त्याच्या प्रेषिताला बांधलेला असतो. धर्माचं मात्र तसं नसतं. धर्म हा केवळ आणि केवळ ईश्वराला बांधलेला असतो. हे अगदीच थोडक्यात सांगितलं बरं का मी. बरोबर. असं वाटतं. हा, थँक्यू रोहन, धन्यवाद गुरुजी. पुढचा प्रश्न अंजली सावले. शेवडे गुरुजी नमस्कार, केदार बोलतोय. हा केदार. मला एक प्रश्न आहे की भगवा रंग का आपल्या धर्माशी असोसिएटेड आहे, त्याचं मागचं काही
कारण किंवा त्याच्या मागे काही विचार आहे का? असं काही नाही. आपल्याकडे एकेका रंगाला एक एक खास भाग दिलेले आहेत ना, त्यांचे त्यांचे अर्थ म्हणून दिलेले आहेत. तसा भगवा रंग हा आपल्याकडे त्याग आणि पराक्रम या दोन्हीच आहे. त्यामुळे आणि हे परत प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे आपल्याला. त्यामुळे भगवे वस्त्र संन्यासी नेसतात आणि संन्याशांनी केवळ भगवं नेसायचं असतं. बाकीचे रंगाचे कपडे हे त्याला सांगितलेले नाहीयेत, कारण तो त्यागाचा रंग असल्यामुळे. आणि त्याचप्रमाणे रणामध्ये सुद्धा भगवा, कारण तो शौर्याचं सुद्धा प्रतीक आहे, म्हणून आपल्याकडे सांगितलं. थँक्यू. थँक्यू केदार. धन्यवाद गुरुजी. पुढचा प्रश्न मंडळी. महेश जोशी. नमस्कार. फार सुंदर व्याख्यान झालं गुरुजी. एक प्रश्न होता. तुम्ही म्हटलात की तुमच्या शेवटच्या मध्ये की आपण बरेच शोध म्हणजे आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी सिद्धांत म्हणून जे मांडून ठेवले ते आपण सांगत नाही. तर थोडस पुढे घेऊन की आपण ज्याला धर्म म्हणतो, म्हणजे आपलं जे धर्माची व्याख्या तुम्ही आज जी व्याख्या म्हणजे तुम्ही जे काय ओव्हरऑल सांगितलं, तर इतर जे पंथ आपण आता म्हणू ते त्यांचा खूप प्रचार करतात. तर कधी कधी मला वाटत राहतं की आपल्या एवढ्या सुंदर संकल्पना आहेत, आपली एवढी म्हणजे काय व्यापक आपला दृष्टिकोन जो आहे तो इतरांपर्यंत आपण पोचवत का नाही, म्हणजे किंवा जेवढे प्रयत्न बाकीचे पंथ करतात तेवढे प्रयत्न आपण करावेत का नाही, म्हणजे कारण ही एवढी सुंदर संकल्पना, एवढा व्यापक दृष्टिकोन ज्याला आपण वैश्विक धर्मही म्हणतो. तर बरोबर आहे. त्याचा खरं सांगू उत्तर तर प्रचार करू नये अशा मताचा मी आहे. याचं कारण सांगतो तुम्ही. फुगीरवरती नकोय हो आपल्या धर्मामध्ये. त्यामुळे आपल्याकडे प्राचीन काळापासूनच आपल्याकडे प्रसार आणि प्रचार हे भाग धर्माचे म्हणून सांगितलेले नाहीये. अभ्यासक जे असतात तो कुठूनही काहीही शोध काढत येतो. जसे आज आपल्याला दिसतायत ना, आज तुम्ही उत्तरेकडे गेलात तर अनेक गोरे लोक सुद्धा जे चांगलं काहीतरी घेऊन जायचं याच्याकरता आलेले असतात असे मी म्हणतोय बरं का. नाहीतर स्वार्थाकरता किंवा या संस्कृतीबद्दल घाणेरडं खोटं नाटं लिहिण्याकरता सुद्धा अभ्यासक दाखवून स्वतःला येणारे लोक असतात. पण खऱ्या अर्थाने जे लोक कामं करतायत ते लोक येत आहेत, स्वतः अभ्यास करतायत आणि मग ते समजून घेतायत आणि मग मत ठरवतायत. होतंय काय की आपल्याकडून कित्येक बुवा बाबा वगैरे हे जे सो कॉल्ड लोक जात आहेत विदेशामध्ये, ते धर्माचं महत्व वाढवतायत की त्यांचं महत्व वाढवतायत? फार स्पष्ट बोलतो. तर या सगळ्याचा विचार करायला हवा. आणि या एका कारणाकरता आपल्याकडे धर्माचा प्रसार म्हणून नाही सांगितलं. या अभ्यास करा, काही हरकत नाही. तुमच्यात बदल झाला तर तो हवाच आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम म्हणून आपल्याकडे सांगितलेलं आहे भगवंतानी की जो मला ज्या पद्धतीने ज्या रीतीने भजतो त्याला मी त्या पद्धतीने दिसतो किंवा मिळतो, भेटतो. म्हणजे माझ्या दृष्टीने ही सुद्धा एक खूप मोठी आणि व्यापक असा भाग आहे हा. बरं, धन्यवाद. धन्यवाद महेश. anybody more questions? चॅटवर पण तुम्ही प्रश्न मांडू शकता आणि chime in also. तर डॉक्टर जोशी म्यूट आहात तुम्ही. माईक. शेवडे गुरुजी नमस्कार. नमस्कार. मी माझा हिंदू धर्मासंबंधी वाचन जास्ती नाही आहे, पण थोडंसं आहे. मी जास्ती करून पाश्चात्य
तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे एक विद्यार्थी म्हणून. मी त्यातला तज्ज्ञ नाही. ऐकला मी तुमचा काही भाग ऐकला तुमचा गेल्या वेळच्या सेशनचा. तर मी माझं असं म्हणणं आहे की धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यातला धर्म या कल्पनेचं तुम्ही व्यापक स्वरूपाने आमच्या समोर मांडली आणि ते योग्यच आहे. पण आपण जर संकुचित एक अर्थ घेतला पाश्चात्य दृष्टिकोनातून की धर्म म्हणजे रिलिजन आपण ज्याला म्हणतो तो, तर त्याच्या संबंधित ज्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या सनातन धर्मामध्ये ज्या कल्पना मांडतात किंवा कुठल्याही धर्मामध्ये ज्या कल्पना मांडल्या जातात त्या कल्पना असतात देवासंबंधी, पुनर्जन्मासंबंधी, देवाची पूजा कशी करायची या संबंधी, नंतर ब्रह्मात्माशी कसं विलीन व्हायचं या संबंधी. या सगळ्या धार्मिक कल्पना झाल्या या संकुचित व्याख्येतून. दुसरं आहे तत्वज्ञान. तर काही धार्मिक मूलतत्व जे तुम्ही सांगितले, दया, क्षमा, शांती, अमुक तमुक, तर ह्या धार्मिक मूलतत्व जे आहेत आणि तत्वज्ञान यांच्या सीमा स्पष्ट होत नाहीत, त्याच्यामध्ये थोडंसं ओव्हरलॅपिंग होतं. त्यामुळे धार्मिक मूल्य तत्वज्ञानामध्ये येतात. पण मूळ फरक धर्म आणि तत्वज्ञान, धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने असा की धर्मवेत्ते म्हणतात, धर्मगुरू म्हणतात की आम्हाला सत्य समजलेलं आहे, आम्हाला सत्य माहिती आहे. वैज्ञानिक म्हणतात आम्ही सत्याचा सतत शोध घेत आहोत. तत्वज्ञानी तसंच म्हणतात की आम्ही सत्याचा सतत शोध घेतो आहोत, आम्ही प्रश्न विचारतो. तुम्ही एक विधान केलं की आपले 25,000 संस्कृत ग्रंथ आहेत असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध अशी विधानं तुम्हाला सापडत नाहीत का? अशा पद्धतीचं तुम्ही काहीतरी विधान केलं. तर हा मूळचा भाग, मूळ असा त्याला, मला त्याचा आक्षेप असा आहे की प्रत्येक ग्रंथामध्ये त्या लेखकाला किंवा त्या विचार करणाऱ्या माणसाला जे काही वाटतं ते स्पष्टपणे मांडणं, दुसऱ्यांनी जे काही विचार मांडले त्या संबंधी टीका करायची म्हणून टीका नव्हे, तर त्याच्या संबंधी नीट विचार करून त्याच्या संबंधी काय मला शंका आहेत त्या उपस्थित करणं हे योग्यच आहे, त्याच्यामध्ये अयोग्य काही नाही. तर हे धर्म झाला, विज्ञान झालं. तर विज्ञान, तिसरं तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो. तर फिलॉसॉफीचे खूप अर्थ आहेत, पण फिलॉसॉफीचा अर्थ एक मी जर धरतो की माझं जीवन कसं जगायचं, योग्य तऱ्हेने जगायचं, त्याची तत्व जी मला शिकवते ते तत्वज्ञान. हा एक असंकुचित अर्थ झाला परत. तर धर्म, विज्ञान, तत्वज्ञान म्हणजे धर्म का विज्ञान, विज्ञान का तत्वज्ञान असा प्रश्न न विचारता धर्म आणि विज्ञान आणि तत्वज्ञान ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास करायला हवा आणि त्यातलं आपल्याला जे पटेल, जे भावेल, जे आपल्याला चांगलं वाटेल ते घ्यावं. जे आपल्याला विचार करून ज्या संबंधी आपल्या मनात शंका येतात त्या शंका आपण विचारणं, त्याचं शंकांचं निरसन करून घेणं असा अप्रोच ठेवायला पाहिजे. प्रत्येक माझा धर्म मी देवावरती विश्वास ठेवायलाच हवा असं कोणी मला आग्रहाने सांगायला लागलं तर माझ्या मनात ज्या काय शंका आहेत त्यांना नीटपणे उत्तर देणं हे महत्वाचं आहे. अशा प्रकारचे माझे विचार आहेत. आता मी जास्त बोलत नाही कारण मी आता यासंबंधी बोलायला लागलो तर मला मी थांबणारच नाही. तर नमस्कार, आपण आपले विचार मांडलेत ते मी ऐकले ते आपल्याला, मला त्यातल्या खूप गोष्टी आवडल्या. विशेषतः तुम्ही मराठी भाषेवरती जे सांगितलं, आम्ही जे काय लेखन केलेलं आहे ह्या विषयावरती त्याच्यामध्ये आम्ही असा विचार मांडलेला आहे की राष्ट्र चैतन्य टिकवण्याकरता भाषा अतिशय महत्वाची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज ज्या मराठी भाषेचं जे काय भज झालेलं आहे, कडबोळ झालेलं आहे, ते बघितलं की आम्हाला अतिशय वाईट वाटतं. बरोबर. तर थांबतो आता इथे मी. थँक्यू डॉक्टर जोशी. गुरुजी याबद्दल तुमचे काही विचार डॉक्टर जोशींनी जे म्हटलं त्याबद्दल? नाही, त्यांनी त्यांचे विचारच मांडले ना, आणि त्यांनी आधीच मला सांगितलं की पौर्वात्य तत्वज्ञान किंवा पौर्वात्य याच्याबद्दलचं जास्त वाचन नाहीये म्हणून. त्यामुळे मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. त्यांनी त्यांचे विचार मांडले एवढंच मी म्हणू शकतो.
मी जो एक भाग मांडला होता त्याला काही त्यांनी छेद नाही दिलेला, त्यामुळे धर्म आणि विज्ञान यांना काही एकमेकाचं आव्हान नसतं. धर्म आणि विज्ञान असं म्हणणं हे जास्त योग्य आहेच, त्यात वादच नाहीये, आणि ते त्या पद्धतीनेच अभ्यास करावा. पण वेदांच्या मूल ह्याच्याप्रमाणे जडणघडणीप्रमाणे मी जर मला वैदिक म्हणत असलो तर मी भगवंतावरती विश्वास ठेवणं आणि त्या विश्वासाच्या करता तो का ठेवावा याच्याकरता उलट मी अनेक तर्क देत गेलोय बोलता बोलता. नाही असं नाही, म्हणजे आमच्याकडे तू देवावर विश्वास ठेवला नाहीस तर तू धर्मातून बाद होतोस किंवा तुला मारण्याचे फतवे काढले जातात, हा तर थ्रेट आपल्याकडे नाहीये, कुठेच नाहीये. माझ्याकडे नास्तिक असला तरी तो हिंदू असतो आणि आस्तिक असला तरी तो हिंदू असतो, काही फरक पडत नाही. पण देवावर विश्वास का ठेवायला हवा एवढंच मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि तेही सांगितलं. बरोबर. मी असं केलं नाही की कारण आमच्याकडे प्रश्न विचारणं याला नाही म्हटलेलं नाहीये कधीच. जर कोणी धर्मगुरू चुकून मागून जरी असा दावा करत असला ना की मला सर्व सत्य समजलंय, तर त्याच्या इतका हास्यास्पद दावा नसेल कुठचा. मी म्हणे. थँक्यू डॉक्टर जोशी. धन्यवाद शेवडे गुरुजी. 2 प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न मला टेक्स्टवर आलेला आहे आनंद लागू यांचा, आणि नंतर मग पुढे आपण अंजली नारायणे यांच्याकडे जाणार आहोत. तर आनंद लागू यांचा प्रश्न आहे की डू यू सपोर्ट द आयडिया दॅट बुद्ध धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, सिख धर्म आर ऑल पार्ट ऑफ द हिंदू धर्म? आणि पुढचा उपप्रश्न आहे की आर द थॉट्स ऑफ गौतम बुद्ध, महावीर इनकॉर्पोरेटेड इन टुडेज हिंदू धर्म? त्यात आनंदजी आज ऐकायला नाहीयेत की काय? हा आनंद, एक साधी गोष्ट की बौद्ध धर्म किंवा महावीरांचा जैन पंथ वगैरे हे जे पंथ आहेत त्या अर्थातच हिंदू धर्मातूनच निघालेले आहेत. त्यामुळे हिंदू धर्माचा त्याच्यावरती असलेला पगडा प्रभाव हा दिसतो, नाही असं नाही. शीख हा वेगळा धर्म नाहीये, हा जाणीवपूर्वक आपल्याकडे मानायचा प्रयत्न केलेला आहे, पण तो वेगळा धर्म म्हणून आपल्याकडे कुठेही सांगितलेला नाहीये. हा गेल्या काही वर्षांच्या मध्ये जाणीवपूर्वक तो प्रचार केला जातो इतकंच. आणि काही भाग असे आता काय गौतम बुद्ध पुनर्जन्म मानतात का आत्मा मानत नाहीत असं काहीतरी आता एक्झॅक्ट माझ्या डोक्यात येत नाहीये. बरं, हे दोन्ही पंथ जे आहेत, जैन पंथ असू देत किंवा बौद्ध पंथ असू देत, हे दोन्ही पंथ ईश्वर मानत नाहीत, पण यांच्या अनुयायांनी यांच्याच मूर्ती बनवून टाकल्या. आणि बापरे, त्याचं एवढं आता कर्मकांड केलं जातं आणि एवढ्या सगळीकडे केलं. तर मी लंकेत गेलो होतो, तर लंकेत मला जागोजागी चौरस्त्यावरती प्रत्येक गौतम बुद्धाच्या मोठ्या मोठ्या मूर्ती एवढंच दिसत होतं. आणि त्यांच्या पूजा अर्चा वगैरे पण खूप मोठ्या प्रमाणावरती केल्या जातात. म्हणलं आता याला काय म्हणावं की ज्यांनी ईश्वराचं अस्तित्व असं नाकारलं त्यालाच ईश्वर करून टाकलंय. असे काही काही भाग आपल्याला दिसतात, नाही असं नाही. थँक्यू आनंद. आणि गुरुजी अंजली नारायणे यांचा प्रश्न घेऊ आपण पुढे. नमस्कार, संदेश बोलतो नारायण. हा संदेश, आवाजावरून ओळखलं मी. अरे वा वा. तर प्रश्न नाहीये, फक्त एकच मास्टर स्ट्रोक म्हणतो मी, तसा मला जो वाटला आजच्या भाषणातला तो असा होता की आम्हाला काय माहितीये की जगाला हे माहित नव्हतं की तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे आहे म्हणून. ते खूप भावलं मला. बरोबर. कारण हे ऍक्च्युली हे असंच होतं, आपल्याला काही आपण अननेसेसरी ते हे करतो आणि त्याला हे अगदी समर्पक आणि प्रसंगोचित असं हे विधान आहे की आम्हाला कुठे माहिती होतं की जगाला हे माहित नाहीये. खूप छान, खूप बोलणार आहोत. धन्यवाद माधव. होय, मुद्दाम माहिती करता सांगतो होय की अंजली नारायणे आणि संदेश नारायणे हे जे दाम्पत्य आहे ना, हे नाशिकमध्ये नेत्र दिव्यांगांकरता बरंच काम करतात बरं का. बरोबर. समर्थ भारत म्हणून त्यांची एक संस्था आहे आणि त्या संस्थेद्वारे जे नेत्र दिव्यांग आहेत, टोटली ब्लाइंड लोक, त्यांच्याकरता, आणि हे दोघं स्वतः नेत्र दिव्यांग आहेत. बरोबर. आणि असं असून खूप चांगलं आणि खूप मोठं काम त्यांनी तिथे ते उभं करतायत नाशिकमध्ये. मुद्दाम सहज संदेशजींना आता ऐकलं म्हणून आपल्याला सांगितलं मुद्दाम ही ऍडिशनल माहिती. अरे थँक्यू संदेशजी, थँक्यू आणि नमस्कार.
हो, आपल्याला सुद्धा नमस्कार. समर्थ भारत मंच आम्ही चालवतो, त्या अनुषंगाने 12 जानेवारीला शेवडेजींनी एक सुंदर आणि खूप महत्वपूर्ण असं हिंदीमध्ये नरेंद्र से स्वामी विवेकानंद तक या विषयावर व्याख्यान दिलं होतं आमच्यासाठी, आणि हे युट्यूबवर सुद्धा लाईव्ह झालं होतं. आपण थँक्यू संदेशजी. पुढे जाऊ. विजयाताई बापट आहेत कॉलवर. तर विजयाताई, तुमचा रेफरन्स घेऊन मी एक इकडे प्रश्न विचारणार आहे गुरुजींना, की काही काळापूर्वी गुरुजी इथे अमेरिकेमध्ये हिंदू सोसायटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना म्हणून आमची एक सोसायटी आणि एक मंदिर वगैरे आहे, तर तिथे एक पत्रक करावं. तर मी आता दाखवतोय तुम्हाला, म्हणजे त्याचा रफ फॉर्मॅट असा हे आहे की इकडच्या मंडळींना हिंदू धर्म म्हणजे काय, तर त्याचे टेनेट्स म्हणजे काय, तर त्याबद्दल विजयाताई काही काम करत होत्या. हे आता मी 15 वर्षांपूर्वीच सांगतोय की व्हॉट आर द प्रिन्सिपल बिलीफ ऑफ द वैदिक सनातन धर्म, त्यांचं हे होतं. आणि त्यात तुम्ही आता जे 4 गोष्टी सांगितल्या की आत्मा हा वेगळा आहे, पुनर्जन्म किंवा कर्मफलावर आधारित वगैरे, असे त्यांनी जे मांडलेले जे विचार, म्हणजे फक्त मी कॉमेंट म्हणून सांगतोय की अद्वैत किंवा नॉन ड्युअलिटी किंवा गॉड इज ट्रूथ आणि ट्रूथ इज गॉड किंवा इमॉर्टॅलिटी ऑफ सोल, प्रमोटिंग पीस, मेनी पाथ्स टू वन डेस्टिनेशन गॉड, असे अशा पद्धतीचं हे छोटस पत्र. बरं बरं बरं. तर विजयाताई, डोंट नो इफ यू आर एबल टू टॉक. माईक तुमचा म्युटेड आहे. हा, ते त्याचा उगम असा होता की तेव्हा मराठी शाळा सुरू केली होती, अजूनही चालली आहे ती, माहिती आहे सगळ्यांना. तर इथे जन्मलेली आणि इथल्या वातावरणात वाढत असलेली अनेक मराठी मुलं, त्यांना त्यांच्या शाळेमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर एक मुलगा आला होता आणि तो मला म्हणायला लागला, इथे बापटाजी म्हणतात मुलं मला, तर ते म्हणे, बापटाजी, माझ्या शिक्षकाने मला सांगितलं की तुमचा हिंदू धर्म काही धर्मच नाहीये. तर म्हटलं, का सांगितलं असं? तर ते म्हणे, त्यांनी असं म्हटलं की तुमच्या धर्मात काही धर्माचं पुस्तक नाहीये, कसं तुमच्या धर्मामध्ये कोणी प्रेषित नाहीये, तर त्याच्यामुळे तो, आणि अशा ज्या 10 कमांडमेंट्स वगैरे असं काही नाहीये, तर मग आपला धर्मच नाहीये. मग त्यांनी जेव्हा हे मुलांना प्रश्न विचारले जातात त्यांच्या शाळेमध्ये इथे अमेरिकेमध्ये, त्यांना उत्तर देता यावं म्हणून हे छोटस पॅम्पलेट काढलं आम्ही मुलांना समजणाऱ्या भाषेमध्ये, की साधारण आपले प्रिन्सिपल सोप्या शब्दात कसे मुलांना कळावे आणि मग त्यांना त्यांच्या मित्र मैत्रिणींना, टीचर्सना उत्तर देता यावी या प्रश्नांची. हा हेतू होता या पॅम्पलेट मागे. होय होय. सो थँक्यू विजयाताई. तर तेच मला, म्हणजे गुरुजींनी हे म्हटलं की धर्म समजून घेताना, हे जे टायटल त्यांनी सांगितलं मला, तेव्हा मला त्या पॅम्फलेटची तुमच्या आठवण झाली, आणि म्हणून मी मुद्दामून जाऊन माझ्या त्या कलेक्शन मधनं पॅम्फलेट आणि ते जे तुम्ही मला तेव्हा पाठवलं होतं ईमेलवर, त्याचं प्रिंट आउट वगैरे मी हे केलं इथे. थँक्स माधव. बरं, थँक्यू विजयाताई, थँक्यू शेवडे गुरुजी. मला फक्त केशव कोदे यांची फक्त कॉमेंट आहे, धर्मो रक्षती रक्षितः. केशव. हो, नाही, फारच सुंदर व्याख्यान झालं. मी सगळ्या मतांशी, म्हणजे मला पटतात आणि मी सहमत आहे. धन्यवाद. फक्त नेण्यासाठी मी टेक्स्ट टाकला होता. थँक्यू. माधव, मला एक छोटस सांगावंसं वाटलं की जे आपण गुरुजी म्हणाला की आपण प्रसार नाही केला पाहिजे, ही गोष्ट एका बाजूने मला पूर्णपणे पटते, पण कधी कधी असं वाटतं की ह्या व्यावहारिक जगात जगताना, जसं आपल्या मुलांचं सांगितलं मी, की जे प्रश्न पडतात तेव्हा त्यांना उत्तर देता येण्यासाठी तयार करणं, याच्यासाठी थोडासा प्रसार नाही पण निदान ज्ञान आवश्यक आहे असं वाटतं. मग तो असायलाच पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक घराघरातल्या माणसाला माहिती असायला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याच धर्माची माहिती ही इथे हिंदुस्थानातही नाहीये अनेक जणांना. बाकीच्या लोकांना त्यांचे धर्म शिकवण्याची सोय आहे, सरकारी पातळीवरून सुद्धा सोय आहे.
पण इथे आम्ही साधं आमच्या मुलांना घरातून सुद्धा शिकवत नाही, ही आजची अवस्था आहे. आमची मुलं आज आमिषच्या काय कादंबऱ्यांमधून वगैरे शिकतायत. कादंबऱ्या वाचून जर तुम्ही काही शिकायला लागलात तर मग सगळ्या बट्ट्याबोळच होणार आहे. मग त्याच्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे देशाकडनं आणि धर्माकडनं? बरोबर आहे ना. याच्याच करता तर धर्म शिक्षण हा प्रत्येकाला काही काहीतरी मिळायलाच पाहिजे. हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. ते घराघरात मिळायला पाहिजे. त्याकरता घरच्यांना आधी अभ्यास करायला लागेल, आई वडिलांना. किमान त्यांना रामायण महाभारत तरी वाचायला लागेल. मी मुलांना ज्या वेळेला सांगतोय की रामायण अरे महाभारत मुलांनी किमान स्वतःच्या स्वार्थाकरता तरी वाचावं, पुढचं आयुष्य उत्तम जाण्याकरता म्हणून तरी वाचावं. एकदा वाचाल तर कळेल ना. आमच्याकडे ठरवून टाकलेलं की ही जे सगळं वाचायचं असतं ना हे म्हातारपणी वाचायचं असतं. तर पुढे आपण सागर साबळे यांच्याकडे जाऊ. अजून 2-3-4 प्रश्न आहेत ते घेऊ. सागर. हा, एक क्विक प्रश्न होता की आपण ह्याच्याबद्दल बोललो हिंदू धर्माबद्दल, तर इन्क्लुझिव्हिटी आहे हिंदू धर्मामध्ये हे आपण मान्य करतो, पण हिंदू म्हणून एखादा माणूस घरात बुद्धाचा फोटो लावू शकतो का? काय लावायचं असेल तर लावावं की, त्यात काय. नाही मला वाटतं काही असा धर्मग्रंथांचा आक्षेप नसतो, पण मग बऱ्याच वेळा इंटरप्रिटेशन जे होतं हिंदू धर्माचं त्याच्यामध्ये असा आक्षेप घेतला जातो का? त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं काही नाही. मुळातच असं काही नाही. लावायचं असेल त्यांनी खुशाल लावावं, काही हरकत नसते. आपण खूप स्वातंत्र्यवादी आहोत बरं का. सुचित्रा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे की धर्म शिक्षण हवे. हो, अगदीच बरोबर आहे त्यांची सूचना ती. आम्ही तेच सांगत असतो की सगळीकडे तेच हवं. सुचित्रा, आणखीन त्याच्याबद्दल काही सांगायचंय किंवा नाही, तेवढंच मला म्हणायचं होतं. आपल्याला कळण्यासाठी म्हणून धर्म शिक्षणच आवश्यक आहे, आणि ते 2 प्रकारे, एकतर शाळेत आणि दुसरं म्हणजे घरी. जसं शेवडे गुरुजींनी सांगितलं तसं घरोघरी पूर्वी जे लहानपणापासून आपल्याकडे शुभंकरोतीपासून सगळं सांगितलं जायचं, तर तसं ते आता होत नाही. आणि शाळेत तर काहीच होत नाही ना. शाळेमध्ये आपल्याला सगळं वेगळंच शिकवलं जातं. त्या दोन्ही बाजूने धर्मशिक्षण हिंदूंचं बंद झालंय. त्याच्यामुळे हिंदू धर्म म्हणजे काय आणि त्याची मूलतत्व काय आहेत आपल्याला कळत नाही. ते धर्मशिक्षण परत आपल्या लोकांना मिळायला सुरुवात झाली पाहिजे. आणि बाकी सगळे जे पंथ आहेत त्यांना त्यांचं शिक्षण मिळत असतं. आपणच फक्त असे आहोत की आपण त्याच्यापासून दूर गेलो आणि काही माहितीच नसतं, मग वादामध्ये मागे पडतात ना. मग लाज वाटते स्वतःच्या धर्माची. अरे काय आपल्यात काहीच नाही असं वाटतं. आपला अभ्यास नाही असं नाही वाटत. हे दुर्दैव. बरोबर. वासुदेव घारपुरे यांचा प्रश्न. प्रश्न असा आहे की मुलांना काही सांगायचं तर त्यासाठी आपणच शिकायला जावं. तर जर काही पुस्तकं वाचली अमुक स्वामी तमुक स्वामी वगैरे, तर ती फार जडजंबाल भाषा आहे असं वाटतं आणि पुढे ते काही फारसं वाचता येत नाही, त्यातून काही शिक्षण घेता येत नाही. स्वामी सांगू का तुम्हाला? काय? सॉरी, मी ऐकलं नाही. काय? सोप्या भाषेतले स्वामी सांगू का? हो. वरदानंद भारती. कुठचंही पुस्तक उचलून वाचा, तुम्हाला ते शेजारी बसून समजावून सांगतायत असा फील येतो. आणि मुख्य म्हणजे सगळे धर्माशी मूळ याच्याशी प्रामाणिक असलेली सगळी पुस्तकं आहेत त्यांची. गीतेच्या 28 अध्यायांच्यावरचं भाष्य आहे, ब्रह्मसूत्रावरती भाष्य आहे, उपनिषदांवरती भाष्य आहे, आणि खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. मनाच्या श्लोकांवर आहे. परत एकदा विचारून खात्री करून. वरदानंद स्वामी. वरदानंद भारती. वरदानंद भारती. ओके, धन्यवाद. हो हो, थँक्यू वासुदेव आणि थँक्यू शेवडे गुरुजी. एक कॉमेंट आहे संदेश नारायणे यांची. हिंदू फाउंडेशन ऑफ अमेरिका एक इन्स्टिट्यूट आहे आणि हाऊ टू टीच हिंदुइझम टू युअर चिल्ड्रन फ्रॉम GHHF फॉर अमेरिकन हिंदू पेरेंट्स, असं त्यांची कॉमेंट आहे. माधव, या सुचित्रा कुलकर्णी ज्या बोलत होत्या ना,
हा, त्या स्वतः उत्तम आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहेत. हो बरोबर बरोबर कौतुक ओळखतो बरं का, बरोबर बरोबर. वेळा पण ओळखते अच्छा. आणि स्वतः उत्तम वक्ता आहेत आणि लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत वेगवेगळ्या विषयांवर. नमस्कार सुचित्राताई. सुनील नमस्कार. सुनील हिंगवे यांना काही बोलायचंय. सुनील. माईक मला असं वाटतं हिंगवे माईक ऐकू येत नाहीये. तुम्ही टाईप केलं तर मी वाचून दाखवेन. नो वरीज. सुनीलजी टाईप करा, मी वाचून दाखवतो. इन द मीन टाइम आणखीन काही प्रश्न, कॉमेंट, थॉट? विचारू का एक प्रश्न? होय होय प्लीज डॉक्टर जोशी. येस. आज जे सगळे श्रोते आहेत शेवडे गुरुजींच्या प्रवचनाकरता, त्यातले अमेरिकेत राहणारे, अमेरिकेचे नागरिक बनलेले किती लोक आहेत मला कल्पना नाही, पण मला 2-4 जण त्यामध्ये दिसत आहेत. तर त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारतोय की आमचा धर्म हिंदू, आम्ही हिंदू धर्म म्हणून जन्माला आलो, तेव्हा आमच्या धर्मासंबंधी नीट माहिती असणं हे अतिशय जरुरीचं आहे, यात शंकाच नाही. पण माझ्या मनात असा प्रश्न येतो की आता मी, माझी मुलं, माझी नातवंड ही अशा देशाची नागरिक झालेली आहेत की ज्या देशामध्ये 95% लोक ख्रिश्चन किंवा ज्युईश धर्माचे आहेत. तेव्हा ह्या देशाचा नागरिक म्हणून त्या देशामध्ये एक प्रकारचं ॲसिम्युलेशन म्हणा, सामीलकी म्हणा, ह्या दृष्टिकोनातून ख्रिश्चन धर्माचा सुद्धा अभ्यास नव्हे पण ख्रिश्चन धर्मासंबंधी नीट गोष्टी समजावून घेणं हे आमच्यासारख्या अमेरिकन नागरिक बनलेल्या लोकांना संयुक्तिक आहे का, या संबंधी शेवडे गुरुजींचे काय विचार आहेत आणि इतर अमेरिकन नागरिकांचे काय विचार आहेत ते मला ऐकायला आवडेल. माझ्या पुरतं बोलायचं झालं तर मी सांगेन की काही गरजच नाहीये. तुम्हाला तुमच्या पुरतं जर स्पेशली कोणत्याही धर्माचा अभ्यास कोणी करणं हे केव्हाही उत्तमच असतं, त्यात काही वादच नाही. कारण आम्ही पण कुराण किंवा बायबल वाचल्याशिवाय बोलू शकत नाहीत आहोत. ते वाचले तेव्हाच काहीतरी बोलू शकतो, त्याच्याबद्दल जेव्हा बोलण्याची पाळी येते त्यावेळेला. त्याप्रमाणे तसं नुसतं वाचणं काही हरकत नाही, माहिती करून घेणं याही बद्दल काही हरकत नाही. पण मग हळूहळू जे बहुसंख्या आहेत त्यांच्यासारखेच आपण पण व्हायला लागलोय की काय, याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. मग तिथे मुसलमान हे अधिक काय कशा रीतीने स्वतःचा वेगळेपणा जपतात हे आपल्याला दिसून येतं. कितीही कमी असले तरी सुद्धा ते स्वतःचा वेगळेपणा जपतात. माझं म्हणणं, इतरांशी तुम्ही शत्रुत्व घ्यायला पाहिजे याची तर काही गरज नाहीये, पण मी स्वत्व आणि स्वाभिमानाने राहिलो किंवा मी हिंदू आहे, बस तेवढं पुरेसं आहे. पण याकरता आधी मला माझा पण अभ्यास तर व्हायला पाहिजे ना. मी नुसतंच झेन अवस्था वाचलं काय किंवा मी बायबल वाचलं काय, 10 कमांडमेंट्सचा अभ्यास केला काय. पण माझ्या जर रामायण महाभारतासारखे नीती शिकवणारे जे ग्रंथ आहेत तेवढेही मी वाचलेले नसतील तर मग उपयोग शून्य आहे. ओके, थँक्यू गुरुजी. थँक्यू डॉक्टर. मी विचारू? होय होय प्लीज गो हेड मॅडम. नमस्कार शेवडे गुरुजी. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचे की आताच बऱ्याच जणांचं असं म्हणणं पडलं की आपल्या धर्माची शिकवण द्यायला पाहिजे.
तर त्या दृष्टीने म्हणजे अमेरिकेत आय लिव्ह इन अमेरिका, पण मी हिंदुस्थानातल्या लोकांसंबंधी बोलते. कारण आम्ही जेव्हा वाढत होतो, वेन वी वर ग्रोईंग अप, तेव्हा फक्त पूजा अर्चा करणे किंवा काही सण साजरे करणे किंवा अशाच प्रकारे आम्ही वाढलो. तर आता त्याच्यामध्ये काही बदल आहे का, किंवा लहान मुलांना किंवा आपल्याकडल्या मुलांना काय शिकवलं तर त्याचा उपयोग होऊ शकेल? कारण आपल्याकडे देवळामधनं तर काही शिकवलं जात नाही, हा एक भाग. दुसरं म्हणजे शाळेमध्ये शिकवणं तर काही माझ्या मते काही शक्य आहे असं मला वाटत नाही. तर तुमचं मत काय आहे? काय शिकवलं तर त्याच्यामध्ये फरक पडू शकेल? किंवा शाळेमध्ये शिकवलं जाऊ नये असं तुम्हाला वाटतं का? नाही, जाऊ नये असं मला नाही वाटत, पण शिकवलं जाऊ शकेल असं मात्र मला वाटत नाही. कारण मुलांना इतके, नाही वाटत, माझं तेच म्हणणं. कारण त्यांना खूपच गोष्टी शाळेत शिकायच्या असतात आणि धर्माचं शिक्षण हे तुम्हाला घरातनं मिळायला पाहिजे असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी घरातून काय शिकवलं जाईल किंवा काय त्यांना सांगितलं जाईल तर त्याचा त्यांना उपयोग होऊ शकेल. मी नीरू बोलते. सॉरी, माझाही प्रश्न त्याच रिलेशनशिप मध्ये होता. तर जस्ट मे बी बोथ आन्सर्स. होय होय होय. मी नीरू, आय विल इन्वोक यू ऑल्सो. आय सॉ. येस येस येस. थँक्यू. काय मुळात देवळांमध्ये कीर्तन प्रवचन पूर्वी होत होती. तिथे आपण कधी गेलोय का? कारण आपण फक्त घरातल्या पूजाच पाहिल्या. ही एक गोष्ट. मी गेली, मी लहान मी बऱ्याच वेळा. तुम्ही पूजेचा भाग सांगताय हा कर्मकांडाचा एक भाग झाला. तो त्यावेळेचा त्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेला भाग असतोच. राईट. कारण आपण आपल्या घरात पूजा अर्चा करणं हा भाग मला नाही वाटत याच्याबद्दल काही खास आक्षेपार्ह असावं. पण दुसरा भाग रामायण महाभारत, मी मगाचपासून तेच सांगतोय की रामायण महाभारतासारखे ग्रंथ त्यांच्या गोष्टी आई वडिलांनी जरी मुलांना सांगितल्या ना तरी खूप काही होईल. त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचं आणि काय नाही ते या दोन ग्रंथांना इतकं उत्तम बाकी कुठचेही ग्रंथ सांगत नाहीत. त्यामुळे रामायण महाभारतातल्या गोष्टी नाही का आपण सांगू शकत? मूळ ग्रंथ आई बाबांनी वाचत वाचत त्याच्या गोष्टी सांगायच्या करून. म्हणजे तसं सांगितलं गेलं पाहिजे असं तुमचं म्हणणं. पण दुर्दैवाने हे होत नाही. आमच्याकडे शाळेमध्ये धर्मशिक्षण देण्याची सोय नाही, पण मदरशांमध्ये धर्मशिक्षणच दिलं जातं भारतात. भारतात कॉन्व्हेंट स्कूल्स मध्ये साम्सच म्हटल्या जातात. पण जर एखाद्या शाळेनी हिंदू धर्माबद्दलचं काही बोलायचं म्हटलं ना तर हिंदूच त्याला विरोध करायला पुढे येतात. ही आपल्याकडची अवस्था. याला काय करणार तुम्ही? कारण आता झालंय काय, आता असं झालंय की संस्कृत हे बहुतेक मुलांना येत नाही. आम्ही निदान संस्कृत शिकलो शाळेमध्ये, पण आता मुलं शाळेत संस्कृत शिकतात की नाही हे मला माहिती नाही. पण हा सरकारी पातळीवरचा भाग आहे ना. मी तेच मगाशी बोलताना बोललो होतो की ते ब्रिटिशांनी ठरवलं आणि आम्ही संस्कृत काढून टाकलं. ज्या भाषेमध्ये खऱ्या अर्थाने ज्ञान भरपूर पडलेलं आहे तीच भाषा आम्ही काढून ती शिकण्याचा एक सोर्स काढून टाकला. आणि आता आमच्याच लोकांना असं वाटतं की आता संस्कृत जर ऍड केलं तर कोणाला येईल का ते? हा नाही येणार. तुम्ही करा ना, केल्याशिवाय कसं होईल? नमस्कार. समर्थ भारत मंच संस्कृत पाठशाळा चालवतो आहे. कोणाला सांगण्याचा आनंद वाटतो मला. 8:30 ते 9 सोमवार आणि गुरुवार हा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा, पण तो हा भारतीय वेळेनुसार मी सांगितलंय. संस्कृत पाठशाळा गेली 3 महिने आम्ही चालवतोय. अंजलीताई, तुम्ही जर चॅट मध्ये जर लिहिलं त्याचे रेफरन्सेस तर सगळ्यांना मिळू शकतील. ठीक आहे. माझं तर गुरुजी 1-2 प्रश्न आपण घेऊ पुढे आणि मग शेवटाकडे जाऊ. तर निरुपमा सिस्ता, त्यांचा एक प्रश्न आहे, पण त्याच्या अगोदर त्यांची थोडीशी ओळख करून देतो मी की त्या तुमच्या वडिलांना ओळखतात. त्या तुमच्या वडिलांच्या विद्यार्थिनी देखील आहेत. युअर फादर टॉट मराठी इन चेंबूर, मला असं वाटतं. तर एज्युकेशन अकॅडमी. येस येस येस. तर त्यांचा प्रश्न आहे. निरू, प्लीज गो हेड. नाही, माझा असा प्रश्न होता म्हणजे पूजा
अर्चनचा आक्षेप नाहीये, पण बरीचशी जण फक्त धर्म तेच समजून पूजाच्याच फक्त करतात बऱ्याच घरांमध्ये. आणि प्रचार पण आता टीव्हीवर वगैरे मी बघते, माझ्या सासूबाई बघतात काही काही शोज वगैरे, त्याच्यात स्पिरिच्युअलिटी कमी आणि हे करायला हवं ते करायला हवं, तीळ घेऊन डोक्यावर आंघोळ घालायला हवी, काहीतरी चालू असतं. तर त्याचा हाऊ डू यू अड्रेस दॅट, की ते भार आपला असा हिंदू धर्माच्या माहितीबद्दल इन्फॉर्मेशन बद्दल करण्यापेक्षा हे रिच्युअल्स वर जास्त जातो, ते त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? कसे माहितीये का, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चुकीचाच असतो. घरामध्ये पूजा व्हायला पाहिजे की नाही, रोज तर व्हायला पाहिजे, वाद नाही. नित्य नैमित्तिक कर्म जी काही आपल्याकडे सांगितलेली आहेत ती कर्म व्हायला पाहिजेत, तो भाग वेगळा. पण केवळ त्याच अवडंबर आचरण माजून तुम्हाला जे म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आपला खऱ्या अर्थाने मानव धर्म, माणसाला परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं शिक्षण हे दिलं जायलाच पाहिजे. मी मगाचपासून म्हणून रामायण महाभारत बोलतोय ते त्याकरताच बोलतोय की हे ग्रंथ, या सगळ्यापेक्षा हे ग्रंथ शिकवलं जाणं हे जास्त महत्वाचं, जेणेकरून चांगल्या व्हॅल्यूज माझ्या जीवनामध्ये ऍड होतील. एक माधव, मी एक वाक्य बोलू का? हा, आपण जे बोललात आता त्याच अनुषंगाने म्हणजे शाळेमध्ये बघा मी रेफरन्स दिला तसं मुलांना गोष्टी शिकवत होतो. त्याच्यामध्ये राम भरत भेटीची गोष्ट सांगत होते शाळेमध्ये, आणि त्यांना ज्या सांगितलं की ही जगातल्या हिस्ट्रीमध्ये एकमेव गोष्ट आपल्याला अशी माहिती आहे की जिथे दोन भाऊ एकमेकांना तू राज्य घे म्हणून भांडतायत, रादर दॅन मी तुझं राज्य घेतो आणि मी तुला मारून राज्य घेईन वाटलं असं म्हणतायत. आणि हे मुलांना फार पटकन कळलं, आवडलं, पटलं. आणि त्या अशा तऱ्हेने आपण म्हणताय ते बरोबर आहे. अनेक गोष्टी आहेत अशा ज्याच्यातनं आपल्याला त्याची मूल्य शिकवता येतील. हो ना, खरं आहे. करेक्ट. तो आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. तत्पूर्वी आनंद, will give you the last word if you want to say something. नाही ना, त्याने म्यूट केलाय, त्याला आनंदच म्यूट झालाय. म्यूट आहे बहुतेक. जेवण ओके, मग आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. गुरुजी, आमच्या सभासदांना नेहमीप्रमाणे तुमच्या व्याख्यानातून आणि पुढच्या प्रश्नोत्तरातून खूप छान ऐकायला, पाहायला, बोलायला मिळालं. हा विषयाचं टायटल अतिशय सुटसुटीत आणि छोटस होतं, पण एका व्याख्यानामध्ये संपणारा विषय नाहीये हा. तर आम्हाला पुन्हा तुम्हाला आमंत्रण करायला खूप आवडेल आणि नक्की आम्ही करू आणि आपण या संदर्भात अधिक बोलूच. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की एकतर हा अगदी जरा हटके असा विषय ठेवला, आणि आता दुसरी फक्त सिक्रेट गोष्ट एवढीच सांगतो की मी आज पहिल्यांदा या विषयावर बोललोय. हो, आमची आई म्हणते की अतिशय छान वाटलं, क्लिष्ट मुळीच वाटलं नाही. आणि आता संदेशजी पण म्हणतायत की ग्रेट स्पीच आणि ब्रिलियंट क्वेश्चन अँड आन्सर्स. सो थँक्यू व्हेरी मच. तर या सत्राचा समारोप आपण पुन्हा एकदा प्रार्थनेने करूया. ओम सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. नमस्कार. बरं, नमस्कार. थँक्यू ऑल. नमस्कार.